सर्वांनी हात जोडूया. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशम् एकतत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलनिचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितं भूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, या मार्गाचे प्रणेते ब्रह्मीभूत परमपूज्य पिटले महाराज, सद्गुरु परमपूज्य दादासाहेब, तुम्हा सर्वांचे श्रद्धेय स्थान प्रातस्मरणीय परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी आपणा सर्व सेवेकऱ्यांच्या वतीनं त्रिवार मुजरा. उपस्थित सर्व सेवेकरी बंधू आणि भगिनी, आपण 2 अध्यायांपर्यंत आलेलो आहोत. कालच्या अध्यायामध्ये आपण गुरूंचं महत्व काय आहे, वेदांपासून या संपूर्ण 18 पुराणांमध्ये सुद्धा वेदवाक्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी गुरु हा कसा श्रेष्ठ आहे हे कसं सांगण्यात आलं याचं प्रमाण आपण त्या कालच्या गोष्टीतून पाहिलं. संदीपकाची गोष्ट पाहिली, की गुरूंची सेवा करत असताना ती कशा प्रकारे केली तर गुरुचं कृपा आपल्यावरती सर्वांना प्राप्त होते याचाही आपण थोडासा अभ्यास त्या ठिकाणी आपल्याला झालेला आहे. आता पुढच्या टप्प्यावरती आपण जाणार आहोत. आता त्या नामधारकाला, कारण आता हे कळलंय की गुरु हाच एकमेव श्रेष्ठ आहे. या संपूर्ण विश्वामध्ये सगळे देव एका बाजूला, सर्व शक्ती एका बाजूला आणि गुरूंची ताकद एका बाजूला, असं गुरूंचं सामर्थ्य आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर त्या नामधारकाला इतकी उत्कंठा वाढलेली आहे या गुरूंबद्दल जाणून घ्यायची किंवा गुरूंची सेवा करण्याची. आणि म्हणून ते अध्यायाच्या सुरुवातीलाच असं म्हणतात की येणे परिसिद्ध मुनी सांगता झाला विस्तारुनी संतोषणी नामकरणी विनवितसे मागुती. अतिशय आनंदाने ते आता विनवणी करत आहात. जय जयाजी सिद्ध मुनी तू तारक भवारणी संदेह होता माझे मनी आजी तुवा फेडिला. ऐशे श्री गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझेनी धर्मे स्वामिया. कवणे ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू होऊ आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला. आता हे जे नामधारक आहेत, या नामधारकांनी त्या सिद्ध मुनींना विनंती केली आहे की हे सिद्ध मुनी, की आता तुम्ही महिमान, हे गुरूंचा महिमा जो आहे तो मला तुम्ही कथन केलेला आहे, तुम्ही इतकं मला ज्ञान दिलेलं आहे, त्याच्यामुळे माझं मन जे आहे ते अत्यंत आनंदित झालेलं आहे आणि हे सगळं तुमच्यामुळे घडलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही कुठे असता, तुम्ही काय खाता, तुम्ही कुठे राहता याचा मला अभ्यास करायचा किंवा ह्याचं मला कथन करा आणि मला तुमचं दास म्हणून, मला तुमचा शिष्य म्हणून मला स्वीकार करा, असं ते त्या ठिकाणी सिद्ध मुनींना विनंती करताय आहेत. आता हे का आवश्यक आहे, या 3 ओव्या सुद्धा आपल्या जीवनाशी अत्यंत महत्वाचं ज्ञान आपल्याला देऊन जातात. की हे जे नामधारक आहेत, हे जे नामधारक आहेत, हे नामधारक 5 पिढ्यांपासून त्यांच्याकडे दत्त महाराजांची सेवा चालू आहे, अर्थात नरसिंह सरस्वतींची. सायनदेवा पासावं तिथपासून त्यांचा तो नरसिंह सरस्वतींचा झालेला जो काही ऋणानुबंध आहे तो 5व्या पिढीपर्यंत या नामधारक गंगाधर सरस्वतींपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे महाराजांची सेवा त्यांच्याकडं अनेक पिढ्यानपिढ्या चालू आहे. परंतु बऱ्याच वेळेला आपल्याही मनामध्ये असा प्रश्न असतो की श्री स्वामी समर्थ महाराज, गुरुपौर्णिमेला मी महाराजांच्या मूर्तीवर 3 पळ्या पाणी घालतो आणि महाराजांना विनंती करतो
की हे महाराज, तुम्ही या वर्षापासून पुढील गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही माझे गुरु व्हा आणि मला तुम्ही शिष्य म्हणून स्वीकारा. असं मी गुरुपौर्णिमेला महाराजांना विनंती करतो आणि मी ठरवतो की आता आजपासून महाराज माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा सेवेकरी आहे. मग बऱ्याच वेळेला अशी शंका येते की मग माझे गुरु जर श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, मग परमपूज्य गुरुमाऊलींना मी का मानायचं? एखाद्या माणसाला मी गुरुस्थानी का मानायचं आणि त्यांना मुजरा का करायचा, त्यांचे आदेश का पाळायचे, असा कदाचित काही जणांच्या मनामध्ये संभ्रम झाला असेल, पूर्वी झाला असेल, कदाचित काही अनुभवाने तर दूरही झाला असेल, किंवा काही जणांच्या मनामध्ये आजही आला असेल की महाराजांना मी गुरु केलेले आहे, माझे गुरु महाराज आहेत, मी दुसऱ्या तिसऱ्या कोणालाही गुरु केलेलं नाही, मग मी अन्य कोणाचंही का ऐकायचं, असा मनामध्ये संभ्रम निर्माण होतो. ज्या वेळेला मार्गामध्ये नवीन असतो त्यावेळेला अनेकदा या गोष्टी घडतात. कारण माणूस म्हणल्यानंतर अनेक गोष्टी त्याच्याशी संबंधित जोडल्या जातात. कधी आपल्याला त्या प्रिय वाटतात, कधी अप्रिय वाटतात. आणि अशा अप्रिय ज्या वेळेला गोष्टी घडतात त्यावेळेला मनामध्ये हा विचार येतो की मी का बरं त्या गुरुमाऊलींना मानावं, मी तर स्वामी महाराजांना माझा गुरु केलेला आहे. हा जेव्हा संभ्रम निर्माण होतो त्यावेळेला ही वाक्य आठवायची की हे जे गंगाधर सरस्वती आहे त्यांच्या 5 पिढ्यांपासून नृसिंह महाराजांची सेवा त्यांच्याकडे चालू आहे. आणि हे सिद्धमुनी जे त्यांना भेटलेत, हे सिद्धमुनी पण असं म्हणतात की माझे गुरु सुद्धा नृसिंह सरस्वती महाराजच आहेत आणि त्यांच्याच कृपेने मी ही सेवा करतोय. पण हे जे 2 अध्यायामध्ये गुरूंचं महत्व जे नामधारकाला कळलेलं आहे, त्या सिद्धमुनींनी जे कथन केलेलं आहे, म्हणून ते सिद्धमुनींना असं म्हणतात की जय जयाजी सिद्धमुनी, तू तारक या भवारणी, संदेह होता माझे मनी, आजी तुआ खेडीला. त्यांच्याही मनामध्ये हाच संभ्रम होता की मी जर नरसिंह महाराजांची सेवा करतो तर अन्य गुरूंची मला काही आवश्यकता नाहीये, पण तुम्ही दिलेल्या ज्ञानामुळं माझा तो संभ्रम दूर झालेला आहे. हा जो सदेहधारी जो गुरु असतो हे त्या गुरु तत्वाचंच एक प्रतीक असतं. आणि हा जो गुरु आहे सदेहधारी गुरु, तो मला त्या गुरु तत्वाकडे पोहोचवत असतो. आणि म्हणून हे माध्यम अत्यंत आवश्यक आहे. म्हणून सदेह गुरुला वळसा घालून जर परमगुरूकडे जर जाण्याचा प्रयत्न केला तर निश्चित तो असफल ठरणार आहे. कारण जसं आजकाल आपण सगळे टेक्नॉलॉजीचे इतके जवळ आहोत की अख्खं जग आपण सगळं जोडले गेलेलं आहोत. तर इथे बसून ज्या वेळेला मला एखाद्या ज्या वेळेला मला इथे बसून सपोज अहमदाबादला जायचं आहे किंवा दिल्लीला जायचंय आणि मला रस्ता माहित नाही, मी काय करतो, गुगल मॅप वरती ऍड्रेस टाकणार, लोकेशन टाकणार आणि मग तो गुगल मॅप मला दाखवतो. म्हणजे त्या कालावधी पुरता गुगल मॅप आपला गुरु झाला, कारण मला रस्ता माहित नाही आणि तो गुगल मॅप मला त्या रस्त्याचं मार्गदर्शन करतोय. पण हेच जर मी गुगल मॅप न वापरता, कोणालाही न विचारता, मन फुटेल किंवा मनाला इच्छा होईल त्या दिशेने मी जर चालत राहिलो तर कदाचित कितीतरी वर्षांनी मी त्या जे काही मला ज्या गंतव्यस्थानी पोहोचायचं होतं तिथपर्यंत कदाचित पोहोचेल, पण त्या प्रवासामध्ये झालेली अडचण, त्याच्यामध्ये झालेला त्रास, लागलेला वेळ, या सगळ्या गोष्टींचं मोल मला चुकवावं लागेल. आणि म्हणून मी ह्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून किंवा कोणीतरी एखादा जो काही पंथस्थ आहे, जो त्या वाटेवरती जाऊन आलेला आहे, त्याला मी मार्गांची विचारणा करतो की कसं जायचं बाबा इथून, आणि मग तो मला तो सांगतो, तर तो त्या ठिकाणी आपला झाला गुरु. तसे हा सदेह गुरु जो आहे, हा सदेह गुरु आपल्याला त्या गुरुतत्वापर्यंत किंवा त्या परमेश्वरापर्यंत आपल्याला पोहोचवत राहतो. आणि म्हणून सदेह गुरुला शरण जाणं हे सदैव आपल्या हिताचंच राहतं. कारण तो असं काही आपल्याला ज्ञान देतो, अशी आपल्यावरती कृपा करतो की तो मूळ परमेश्वराच्या आपल्याला स्वाधीन करून देतो. आणि म्हणून सदेह गुरुची या जीवनामध्ये प्रत्येकाला अपेक्षा आहे. आता कदाचित आपल्यापैकी काही जण किंवा आपल्या कुटुंबातले काही जण हे कदाचित महाराजांना न गुरु मानतात, गोंदवलेकर महाराजांना मानत असतील, साईबाबांना मानत असतील, गजानन महाराजांना मानत असतील किंवा अन्य अजून कुठल्याही एखाद्या व्यक्तीला ते गुरुस्थानी मानत असतील. मग बऱ्याच वेळेला असं बघायला मिळतं की सेवेकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांच्या घरामध्ये हे वादविवाद होतात की नाही नाही, तुम्ही पण महाराजांची सेवा करायला पाहिजे. मग आपण प्रश्न विचारतो की आमच्या घरातले हे महाराजांची सेवाच करत नाहीत, नित्यसेवाच करत नाहीत, हेच करत नाहीत, केंद्रात सुद्धा येत नाहीत. पण कदाचित जर त्यांनी कुठला दुसरा गुरु केला असेल तर असं समजा की जसं आपण कालच्याही अध्यायामध्ये बघितलं की आई वडिलांची सेवा करणं, इतरांना मदत करणं आणि कुठल्याही रूपानं गुरूंची सेवा करणं ही त्या परमेश्वरापर्यंतच पोहोचते, असे साक्षात आदिनारायणांनी काल त्या संदीपकाला सांगितलं होतं. त्यामुळे कुठल्याही माध्यमातून जी काही गुरूंची सेवा घडणार आहे ती सेवा महाराजांपर्यंतच पोहोचणार आहेत. आणि महाराज या संपूर्ण सृष्टीचे मालक आहेत.
मग महाराजांपर्यंतच पोहोचायचं असेल तर ते माध्यम कुठलं आहे याच्याशी खरं तर काही घेणं नसलं पाहिजे. आणि जेव्हा त्या व्यक्तीची तशी वेळ येईल, ज्यावेळेला त्याची तेवढी पात्रता होईल किंवा त्याला तसा मार्गाची आवश्यकता असेल, त्यावेळेला महाराजच त्या व्यक्तीपर्यंत योग्य मार्ग पोहोचवतील. त्यामुळे त्यावरून वादविवाद करणं किंवा मन अशांत ठेवणं, याला खरं बघायला गेलं तर काहीच अर्थ नाही. आपलं काम आहे त्या व्यक्तीला समोरच्याला मार्ग दाखवणं. पण त्याने तो मार्ग वापरलाच पाहिजे, असं काही आपलं बंधन नसावं. जसं Google मॅप तुम्ही लोकेशन टाकल्यानंतर जे काही त्याला पर्यायी रस्ते असतील, ते सगळे पर्याय तुम्हाला खुले करतात. त्यातला आपल्याला निवडायचा असतो, की जो फास्टेस्ट रूट आहे तो आपण निवडतो, की लवकर जाता येईल, इथं ट्रॅफिक कमी आहे. हा ज्याचा त्याचा ऑप्शन आहे. एखाद्याला वाटलं नाही मला थोडंसं लॉंग कटने जायचंय, थोडंसं आडमार्गाने जायचंय, मध्ये त्या ठिकाणी माझं काही काम आहे. त्यांनी तो रस्ता निवडावा. त्यामुळे कुठला रस्ता निवडायचा आहे हा चॉईस त्या व्यक्तीचा आहे. पण लोकेशन जे आहे ते प्रत्येकाचं लोकेशन एकच आहे, की त्या परमेश्वरापर्यंत पोहोचायचं आहे. आणि हा परमेश्वरापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग हा सदैव जो गुरु आहे, त्या गुरूच्या माध्यमातूनच जातो. म्हणून जो देहधारी गुरु आहे त्याला सदैव शरण जाणं, त्यांच्या आज्ञेत राहणं हे सर्वांच्याच हिताचं आहे. त्यामुळे ही पहिली 3 ओळी ज्या आहेत, त्या आपल्याला सदैव हे आठवण करून देतील, की आपल्याला ह्या देहधारी गुरूंचं सेवा करणं, त्यांच्या आज्ञेत राहणं हे जास्ती हिताचं आहे. त्यानंतर पुढची जी ओवी आहे, ओवी क्रमांक 6 इथपासून आपल्याला गुरुचरित्राचं महात्म्य वर्णन केलेलं आहे, की हे गुरुचरित्र किती महान आहे. या गुरुचरित्राच्या पठनानं आपल्याला आयुष्यामध्ये काय काय मिळू शकतं. कारण प्रत्येक माणसाचा हा स्वभाव आहे. मी एवढी सेवा केली तर माझं काम कधी होईल? मी असं केलं तर मला काय फायदा होईल? हे कुठलंही तुम्ही स्तोत्र घ्या, कुठलाही एखादी सेवा घ्या, तर त्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला ते सांगावं लागतं, की तुम्ही एवढं केलं म्हणजे तुमच्या घरातले वादविवाद नष्ट होतील म्हणून तुम्ही ही सेवा करा. तुम्ही असं करा म्हणजे तुमचं असं होईल. हे जोपर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला इच्छा होत नाही, की मी काहीतरी करावं. कारण स्वार्थामध्ये आपण इतके अडकलेलो असतो, की त्या स्वार्थाच्या पलीकडं काही जग असतं, याची आपल्याला कल्पनाही नाही. आणि म्हणून ग्रंथकर्ताही आपल्याला असं म्हणतोय, की श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तकं दाखविले. जे आपण पहिल्या दिवशी सुद्धा पूर्वार्धामध्ये बघितलं होतं आणि जो काल प्रश्न विचारला होता, की मूळ गुरुचरित्र हे कुठल्या भाषेत आहे? हे सिद्धमुनी जे आहेत, हे सिद्धमुनी त्या नामधारकाला असं म्हणतायत, की हे गुरुचरित्राचं जे महिमान आहे, हे आमच्यासाठी अमृताचं पान आहे. म्हणजे अमृताचं सेवन करण्यासाठी एवढा सगळा तो भाग आहे. सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तकं दाखविले. म्हणजे ह्या नामधारक गंगाधर सरस्वतींनी गुरुचरित्र लिहिण्या अगोदर हे सिद्धमुनी त्या गुरुचरित्राचंच पठण नियमाने करत होते आणि ते पुस्तक त्यांनी त्याला दाखवलं. आता हे पुस्तक संस्कृत भाषेत असावं, कारण त्यावेळची भाषा 14व्या-15व्या शतकातली जी देववाणी म्हटली जाते संस्कृतला, त्या अंदाजानुसार संशोधकांचा असा दावा आहे, की ते जे पुस्तक आहे, म्हणजे मूळ जे ग्रंथ आहे, हा संस्कृतमध्ये असला पाहिजे. भुक्ती मुक्ती परमार्थ जे जे वांची मनी आर्त त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता. या गुरुचरित्राच्या ऐकण्याने आपल्याला भुक्ती, मुक्ती आणि परमार्थ. भुक्ती म्हणजे भोग. जे जे आपल्याला हवंय, जे भोगायचंय, की आज मला खायला हे हवंय किंवा आणखीन काही मला नोकरी हवी आहे, शिक्षण हवे, जे तुम्हाला वाटत असेल ते. त्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. मुक्ती म्हणजे मोक्ष आणि परमार्थाचा जो मार्ग आहे, अध्यात्माचा, ज्ञानाचा जो मार्ग आहे, तो सुद्धा या गुरुचरित्राच्या पठणाने मिळणार आहे. जे जे वांछी मनी आर्त, जे जे मनामध्ये आर्त व्यक्ती जो आहे, की ज्याला प्रचंड पीडा आहे आणि त्या पीडेतून कळवळून जी यातनेतून जी आलेली प्रार्थना आहे, की असा जो कोणी व्यक्ती असेल त्याच्या मनात जे काही असेल ते त्याला या गुरुचरित्रामुळे मिळणार आहे. त्वरित होय साध्यंत. त्याला त्याची त्वरित फलश्रुती मिळणार आहे. असं नाहीये, की आज केलं मग वर्षभराने तुम्हाला मिळणार आहे. आपल्याला अनेकदा असं वाटतं, की महाराज खूप परीक्षा बघतात. मग योग्य वेळ येईपर्यंत ते काही आपल्याला देत नाहीत. किंवा खूप दिवस सेवा करावी लागेल मग आपल्याला ते मिळेल. पण महाराज तर असं कमिट करतायत, की त्वरित होय साध्यंत. पहिल्या अध्यायात आपण ते बघितलं, दुसऱ्या अध्यायात ते बघितलं. हे प्रत्येक अध्यायाकडे येणार आहे, की महाराजांना काळ वेळ लागत नाही कुठलीही गोष्ट द्यायला. मग वेळ कुणाला लागतोय? की आपण एखादी केलेली प्रार्थना फलद्रूप व्हायला वेळ का लागतो? याचं कारण जे आहे ते आर्ततेमध्ये आहे. की ती जी आर्तता आहे, ती आर्तता तुमची कशी आहे याच्यावरती सर्वस्व अवलंबून आहे. त्यामुळे गुरुमाऊली नेहमी सांगतात, की गुरु किती श्रेष्ठ आहे हे बघण्यापेक्षा शिष्य आपण कसे आहोत याच्याकडे अधिक लक्ष देणं हे गरजेचं आहे. गुरु तर सामर्थ्यवान आहेच आहे. त्वरित देणारे, फलश्रुती देणारे आहेत ते. पण आपण आर्ततेने कशी प्रार्थना करतोय याच्यावरती आहे. त्यामुळे मनामध्ये हा जो संभ्रम असतो, की किती दिवस केल्याने मला फळ मिळेल. तर हा किती दिवसाचा कालावधी तुमच्यासाठी आहे
जसं भूमितीमध्ये आपण जर बघितलं तर शाळेमध्ये ज्यावेळेला भूमिती शिकवतात त्यावेळेला पहिले एक फळ्यावरती एक बिंदू काढतात आणि मग थोड्या अंतरावरती एक दुसरा बिंदू काढतात आणि मग त्याला सांगतात की हे दोन बिंदू एकमेकांना जोडा आणि मग ते दोन बिंदू जोडले की त्याला म्हणायचं रेष किंवा रेषाखंड, की दोन बिंदूंना जोडणारा हा रेषाखंड आहे. पण हा रेषाखंड कशाने बनलेला आहे? तर अनेक बिंदूंनी बनलेला आहे. पण दिसताना काय दिसतोय? तर एक रेषाखंड दिसतोय. म्हणजे ज्यावेळेला दोन बिंदू असतात, त्यावेळेला त्याच्यामध्ये रेषाखंड तयार होतो. जर बिंदूच दोन नसतील, एकच बिंदू जर त्या ठिकाणी असेल, तर त्या ठिकाणी रेषाखंड तयार होऊ शकत नाही. तसंच जोपर्यंत मी आणि महाराज हे अंतर जेवढं राहणार आहे, तोपर्यंत मला महाराजांपर्यंत पोहोचायला वेळ लागणार आहे आणि महाराजांना मला माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार आहे. ज्या दिवशी माझ्या मनामध्ये माझं अस्तित्वच राहणार नाही, मी संपून जाईल आणि सगळं स्वामीच आहेत, अशी भावना दृढ होईल, तसं माझं वागणूक होईल, त्यावेळेला त्या दोन बिंदूंमधलं अंतरच राहणार नाही. कारण आता ते दोन बिंदू असणारच नाहीत. त्यांचं अस्तित्व केवळ एकच बिंदू आहे आणि एका बिंदूपासून दुसऱ्या म्हणजे त्याच बिंदूपर्यंत पोहोचायला काय वेळ लागणार आहे? 0 मिनिटं. आणि म्हणून ते त्वरित होय साध्यंत या शब्दाला फार महत्व आहे, की ते आपल्या बिंदूंमधलं अंतर किती आहे याच्यावरती डिपेंड आहे, की आपल्याला कधी मिळणार आहे. धनार्थीयासी अक्षय धन, जो धनाची इच्छा ठेवून आलेला व्यक्ती आहे त्याला अक्षय धन मिळणार आहे, म्हणजे कधीही न संपणार अशा धनाची प्राप्ती होणार आहे. पुत्र पौत्रादी गोधन, मुलं नातवंड गोधन जे आहे, आता काही गोधनची तशी करता अपेक्षा नाही, पण त्या अनुषंगाने जे काही संपत्ती आहे आपल्याकडे, गाडी, प्रॉपर्टी, घर, बंगला, जे काही आपली इच्छा असेल, ती सगळं महाराजांच्या कृपेने मिळणार आहे. कथा ऐकता होय जाणे ज्ञान सिद्धी तात्काळी, ही जी कथा ऐकल्यानंतर ज्ञानाची सिद्धी म्हणजे ज्ञानाची प्राप्ती तात्काळ होणार आहे. पण एक चित्ताने जो कोणी ऐकेल त्याला हे मिळणार आहे. जे भक्तीने समस्त एक पठती ऐकती मनुष्य लोक, काम्य होय तत्कालिक निपुत्रिका पुत्र होती. पुन्हा तोच शब्द आहे. त्यामुळे हा मनातला संभ्रम काढून टाका, की खूप सेवा केली म्हणजे आपल्याला मिळेल. खूप सेवा करण्यापेक्षा ती सेवा कशी करतोय त्या बिंदूंमधलं अंतर शोधायचा प्रयत्न करा. जेवढं अंतर कमी होणार तेवढा रिझल्ट फास्ट येणार. त्यामुळे जसं काळ, वेग आणि अंतर असं ते गणितामधलं जे आकडेमोड आहे, की एखादं अंतर एवढ्या स्पीडने जाणाऱ्या गाडीला किती वेळात तो अंतर कापू शकेल. तर त्या गाडीच्या वेगावरती, त्या दोन बिंदूंमधल्या अंतरावरती ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असतात. पण ज्याला गाडी जिथं पोहोचायचंय ते स्थान आणि जिथून सुरू करायचंय ते स्थान, हे तीनही ज्यावेळेला एक होतं, त्यावेळेला एकही वेळ लागत नाही. त्यामुळे महाराज आणि आपण याच्यामधलं अंतर किती आहे हा ज्यानी त्यांनी आपापला अभ्यास करायचा आहे. त्यामुळे जे कोणी भक्त मनापासून ह्या गोष्टींचं वाचन गुरुचरित्राचं करणार आहेत, त्याचं जे काही काम्य असेल म्हणजे त्याची जी काही इच्छा असेल ती तात्कालिक पूर्ण होणार आहे. निपुत्रिका पुत्र होती, ज्याला मुलगा नाही त्याला मुलगा होणार आहे, किंवा पुत्र आहे, मुलगा मुलगी जे असेल ते. ग्रह रोगादी पीडन न होत व्याधी कधी जाण, जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे ऐकता. जे काही ग्रह रोग, ग्रहांची बाधा असतील, कुठल्याही नक्षत्रांचे दोष असतील, जे काही असतील, ह्या सगळ्यांचं पीडन जे आहे त्याच्यामुळे होणारा जो त्रास आहे हा न होत व्याधी कधी जाणं, अशा व्यक्तीला त्या कुठल्याही प्रकारच्या ग्रह दोषांमुळे कुठलीही बाधा येणार नाही. हे गुरुचरित्र जर त्यांनी वाचलं तर, ऐकलं तर. जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे ऐकता. तर हे बंधन अनेक प्रकारचं असतं. कर्माचं बंधन त्यातलं महत्वाचं आहे. आपण जे काही कर्म केलेली आहेत चांगली वाईट, या वाईट कर्मामुळे आपल्याला जे काही पाप भोगावं लागतं, आपल्या आयुष्यात दुःख भोगावं लागतं, हे बंधन सुद्धा या गुरुचरित्राच्या पठनाने, चिंतनाने नष्ट होणार आहे. त्वरित सुटे ऐकता, पुन्हा तोच शब्द आहे. म्हणून अनेकदा माझं हेच सांगणं आहे, की हे शब्द जे आहेत ते अधोरेखित करा. हे त्वरित आहे. इथे असं कुठेही म्हणलेलं नाही, की काही वेळ त्याला लागणार आहे आणि तेवढा वेळ झाल्यानंतर गुरुचरित्राची एवढी पारायण करा, मग एवढं पारायण झालं की तुमचा प्रश्न सुटेल, असं नाही म्हणत आहे गुरुचरित्र. गुरुचरित्र म्हणतंय, की त्वरित तुमचा प्रश्न जो आहे तो सुटणार आहे. ज्ञानवंत शतायुषी, जो ज्ञानवंत आहे, ज्याला ज्ञान आहे, तो शतायुषी होईल. ऐकता होय भरवसी ब्रह्महत्यादी पापनाशी एक चित्ते ऐकता. जो एक चित्ताने, हे आता सुद्धा ऐकत असताना कित्येक जणांचं लक्ष वेगळीकडे आहे, माईकच चालू होतोय, आणखीन वेगवेगळ्या गोष्टींकडे लक्ष आहे, शेजारी कोण काय म्हणतंय का, आपल्या टीव्ही वरती काय चालू आहे का, जेवण करतोय आपण, अनेक नानाविध गोष्टी करत असेल, असा जर विविध चित्तांच्या ठिकाणी लक्ष देऊन जर ते ऐकण होत असेल तर हे सगळं आपल्याला फलश्रुती मिळणार नाही. म्हणून एक चित्ते, की पूर्ण लक्ष एकाच ठिकाणी केंद्रित करून जर हे ऐकता, एक चित्ते ऐकता, अशा प्रकारे जो कोणी ऐकेल
जो श्रवण करेल त्याचे ब्रह्महत्यादी सुद्धा पाप जे आहेत ते त्वरित नष्ट होणार आहे. इतकं गुरुचरणाची फलश्रुती कमी शब्दांमध्ये या ठिकाणी वर्णन केले की सगळा सारांश त्या ठिकाणी की ह्याच्या पलीकडे काही कुठला आयुष्यामध्ये प्रश्नच असू शकत नाही. कसली बंधनं, कसले कर्म आणि कसले कर्माचे दोष सगळं या गुरुचरित्राच्या पठनाने जे आहेत ते नष्ट होणार आहे. एवढं या गुरुचरित्राचं महात्म्य आहे आणि म्हणून कलियुगामध्ये गुरुचरित्राला अत्यंत महत्व दिलेलं आहे की जो कोणी याचं पारायण करेल, जो कोणी याचं चिंतन करेल, जो कोणी याचं मनन करेल, त्या प्रत्येकाचं जे जे काही दुःख असेल ते ह्या गुरुचरित्राच्या पठनाने दूर होणार आहे असं हे गुरुचरित्र स्वतः आपल्याला सांगतात. त्यानंतर एक छान सुंदरशी ओळ आहे माझी या अंतःकरणीचे भावे एखादा तृषेने पीडित जात असता मार्गस्थ त्या आणुनी देती अमृत तयापरी तू मुझ भेटला असे. हे नामधारक जे आहेत या सिद्ध मुनींना काय किती त्यांचा गोडवा गात आहे की एखादा तहानेना व्याकुळ आहे आणि असा तहानेना व्याकुळ असलेला व्यक्ती पाण्यासाठी झटतो आहे की मला कुठेतरी पाणी मिळेल आणि माझी तहान भागली जाईल. असा मी तृषेने पीडित चाललो होतो की मला तहान लागली होती की माझ्या गुरूंनी किंवा माझ्या महाराजांनी माझे प्रश्न सोडवावेत म्हणून मी चालत होतो. जात असता मार्गस्थ मार्गावरून जात असताना कोणीतरी अचानक यावं आणि त्यांनी पाण्याच्या ऐवजी डायरेक्ट अमृतच द्यावं तसं माझं झालंय. की मी आलो होतो छोट्याशा गोष्टीसाठी पण महाराज तुम्ही एवढं दिलंय की मला त्याची कल्पनाच करवत नाही म्हणून त्यांनी कल्पना त्याला अमृता समान दिली की मी पाण्याची तहान भागावी म्हणून इच्छा धरून चाललो होतो पण महाराज तुम्ही तर अमृतच आणून दिलं आणि ह्याला म्हणतात गुरुकृपा. आपल्याही आयुष्यात आपण अनेकदा असंच होतं की केंद्रात आलेलो असतो काहीतरी वेगळ्या कारणाने महाराजांकडे येतो कुठल्या तरी निमित्ताने कोणी भांडण्याच्या निमित्ताने येतो कोणी काहीतरी काम झालं म्हणून येतो कोणी काम घेऊन येतं वेगवेगळ्या कारणाने आपण महाराजांकडे आलेलो असतो पण महाराज आपल्याला काय देतायत तर महाराज आपल्याला अमृत पाजतायत. आपण आलोय पाण्याच्या तहानेने पण महाराज आपल्याला अमृत देतायत आणि ही असते गुरुकृपा. आपल्याला माहित नाही आपल्याला काय हवंय पण आपल्या सद्गुरूंना माहिती असतं की आपल्याला काय द्यायचं आहे आणि म्हणून सद्गुरूंच्या चरणी आपण विनम्र असलं पाहिजे की जे तुम्हाला योग्य वाटतंय ते तुम्ही मला द्या. माझी जी पात्रता आहे त्या पात्रतेनुसार तुम्ही जरूर द्या. माझी कुठलीही इच्छा मी तुमच्या समोर व्यक्त होत करत नाही. अशा प्रकारे ही जी निष्ठा आहे ही सद्गुरूंप्रती आपली असणं आवश्यक आहे. आणि मग ते त्या गुरूंना जे आहे सिद्ध मुनींना नामधारक अतिशय छान वर्णन करून विनंती करतात की मी एवढा भरकटलो होतो मला असं वाटायचं की माझ्या घराण्यात एवढी महाराजांची सेवा आहे तरी सुद्धा एवढे कष्ट का होत आहेत. मी कित्येकदा महाराजांना बोल सुद्धा लावलेले आहेत आणि मी सगळं भरकटत गेलो होतो या सगळ्यामध्ये पण जसंही तुमचं मार्गदर्शन मला झालं तसं माझं सगळ्या गोष्टींचं जे काही शंका होता माझ्या मनातल्या त्या सगळ्या शंका ज्या आहेत ते त्या ठिकाणी महाराज तुम्ही दूर केलेले आहेत. संशय धरोनी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी त्या गुणे हा भोग भोगिसी नाना चिंते व्याकुळित. की जो कोणी मनामध्ये शंका घेऊन आलेला आहे की श्री गुरु मला काय देणार आहेत किंवा हे जे गुरु आहेत हे मला काय देणार आहेत. बऱ्याचदा असंही होतं की आपण ज्याला नवीन असतो ज्याला आपल्याला महाराजांचे अनुभव नसतील किंवा अनुभव असतील तरी सुद्धा ज्याला एखादा मोठा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो आणि त्या प्रश्न सोडवण्यासाठी आपण खूप सारे प्रयत्न करत असतो. वेगवेगळ्या लोकांना भेटत असतो कुठून जिथून काही आपल्याला मदत मिळेल त्या प्रश्नातून आपली सुटका होईल अशा प्रकारे जे जे आपल्याला ज्ञात मार्ग असतील या सगळ्या मार्गांचा आपण प्रयत्न केलेला असतो पण कुठंही आपलं काम झालेलं नसतं. मग कोणी ज्योतिषाकडे जाईल कोणी आणखीन कुठल्या बाबाकडे जाईल कोण म्हणता हा तिकडे जा म्हणजे तुझं काम होईल कोणी तिकडे जा म्हणून सांगतात तिकडे आपण सगळीकडे परकटलेला असतो. कुठेच काम होत नसतं आणि फ्रस्ट्रेट होतो आपण व्यथित होतो आणि मग कोणीतरी सांगतात रे केंद्रात जा केंद्रात तुझं काम होईल महाराजांकडे जा महाराजांची सेवा कर मग तुझं काम होईल आणि तोही माणूस संदेह धरूनच मनात आलेला असतो. एवढ्या ठिकाणी फिरलोय काही काम नाही झालं आता इथे काय महाराजांकडे येऊन कसं काम होणार आहे. संशय धरोनी मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी त्या गुणे हा भोग भोगीसी नाना चिंते व्याकुळे. तर मी असंच म्हणत होतो म्हणजे ते नामधारक की आता काय देणार आहे गुरु एवढं सगळं मी व्यथित झालो एवढी तुमची सेवा करून सुद्धा मला हा त्रास झालेला आहे. ज्यासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टती श्री गुरुवरी बोल ठेवती अविद्या माया वेष्टुनी. बघा म्हणजे नामधारक आणि आपल्यात काही फरक नाहीये. आपणही असंच करतो आपलं ज्यावेळेला काम होत नसतं त्यावेळेला महाराजांना किती बोल लावतो काय महाराज मी एवढी तुमची सेवा करतो पण तरी सुद्धा माझं काम होत नाही. कितीतरी नाना शब्द आपण महाराजांना बोलत असतो. नामधारकाचंही तेच झालं आणि ज्या वेळेला ह्या गुरूंची भेट झाली त्यावेळेला त्याचे हे सगळे जे शंका मनातल्या आहेत त्या ठिकाणी भेटले आहेत आणि म्हणून सदेह गुरुची का आवश्यकता आहे की तो गुरु आपल्याला योग्य मार्ग दाखवतो
आपण कुठे चुकत होतो. जसं त्या पहिल्या अध्यायामध्ये त्या सिद्ध मुनींनी सांगितलं की निश्चय नसे मानसी, की तुझी निष्ठा नव्हती आणि म्हणून तुला असं वाटतंय की तू कष्टात होतास किंवा तुला दुःख होत होतं. आणि हा सदेह गुरु का आवश्यक आहे प्रत्येकाच्या जीवनात. तुम्ही कितीही महान असाल, तुम्ही अगदी दत्त महाराजांना तुमचं गुरु केलं असेल, सगळं मान्य आहे, तरी सुद्धा देहदारी गुरूंची तुम्हाला आवश्यकता आहे, कारण तोच तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे. ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह सांडूनी एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरूंचे. की हे सगळे जे संदेह आहेत मनामधले, सगळ्या ज्या शंका आहेत, त्या सगळ्या सोडून टाका. संदेह सांडून एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरूंचे. महाराजांचे चरण धरा, याच्या पलीकडे मी तुम्हाला काही सांगत नाही असं ते नामधारक म्हणतायत. कारण माझा जो प्रश्न होता, माझी जी शंका होती, संदेह मनामध्ये होता, तो सगळा आता माझा गळून पडलेला आहे. स्वामींनी निरोपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ, वेध लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे. ही अवस्था प्रत्येकाच्या आयुष्यात यावी. खूप मनामध्ये शंका असतात, मनामध्ये काही वेळेला राग असतात. जोपर्यंत आयुष्यात प्रिय घडतंय ना, नोकरी व्यवस्थित आहे, घरदार व्यवस्थित चालू आहे, मुलं बाळ सगळं व्यवस्थित चालू आहे, तोपर्यंत आपल्याला ह्याची जाणीवच होत नाही. ज्या वेळेला गाडी थोडीशी उतारायला लागते, थोडे खड्डे लागतात, रस्ता बिघडायला लागतो, आयुष्यात प्रश्न उभे राहतात, एक प्रश्न नाही, एका वेळेला अनेक प्रश्न आवाजून उभे राहतात, त्या वेळेला खरी परीक्षा असते. आपल्याला वाटतं सगळं चांगलं आहे माझं, हेच महाराजांची कृपा आहे. नक्की चांगलं आहे, कृपाच आहे महाराजांची, पण महाराजांची कृपा इतकी सहज होत नाही. महाराज परीक्षाही बघतात. त्यामुळे आपली गाडी नक्की कधीतरी ती उतारायला लागणार, कधीतरी आयुष्यात प्रश्न येणार, आणि त्यावेळेला महाराज आपल्याला तपासून बघत असतात की आता तुझी निष्ठा कशी आहे. त्यामुळे ही अवस्था जी आहे, ती अवस्था आपली व्हावी. आणि त्या अवस्थेमध्ये किती महत्व आहे की त्यांचं आता ते मन निर्मळ झाले, तेही त्याच आवेशाने आले होते, घरातून निघाले त्यासाठी होते की एकतर माझा प्रश्न सोडवून महाराजांचं दर्शन घेईल आणि सगळे प्रश्न सोडवेल, काही नाहीतर माझा देह संपवून टाकेल. एवढा ठाम निश्चय घेऊन घरातून निघालेली व्यक्ती आता त्या सिद्ध मुनींची भेट झाल्यानंतर, सगळे संभ्रम दूर झाल्यानंतर असं म्हणतेय की स्वामींनी निरोपिले म्हणजे जे सकळ झाले माझे मन निर्मळ, आता माझं मन शांत झालंय, मला कळलं मी कुठे चुकत होतो. वेद लागला असे केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे. आता मला एकच वेद आहे, महाराजांचं चरित्र ऐकावं. अशी अवस्था आपल्या आयुष्यात यावी. आणि ही अवस्था केवळ गुरुच आणू शकतो, जो योग्य मार्ग आपल्याला दाखवतो, योग्य मार्गदर्शन करतो आणि आपल्या चुकलेल्या वाटेवरून आपल्याला पुन्हा मूळ मार्गावरती त्या ठिकाणी घेऊन येतो. आणि मग ते गुरुचरित्र त्यांना सांगण्याची सिद्ध मुनींना विनंती करतात. आता ही गुरुचरित्र कोणाला आवडणार आहे, तर ग्रंथकर्ते सुद्धा त्याचंच उत्तर देतात. म्हणजे आपल्याला काही कष्टच ठेवलेले नाहीये. त्यांनी असं म्हणले, ज्यासी इह परत्रीची असे चाड, की ज्याला या प्रापंचिक जीवनातले काही प्रश्न आहेत आणि ज्याला पारमार्थिक जीवनामध्ये उत्कर्ष करून घ्यायचा आहे, उन्नती करून घ्यायची आहे, अशी जी लोक आहेत, ज्यासी इह परत्रीची असे चाड, चाड म्हणजे गरज आपण बघितलं, त्यासी ही कथा असे गोड, त्याला हे आवडणार आहे. ज्याचं व्यवस्थित सगळं अलबेल चालू आहे आयुष्यामध्ये आणि त्याला अध्यात्माशी काही घेणं देणं नाहीये, त्याला हे आवडणार नाहीये. आणि ज्याचा आध्यात्मिकरित्या फार सुंदर चालू आहे, तो अगदी निजानंदी मग्न झालेला आहे, अशाही माणसाला याच्यामध्ये म्हणजे हे दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून नास्तिक आणि आस्तिक एका अर्थाने एका वेळेला समान असतात. आणि जो ज्ञानी आहे, हा ज्ञानी सुद्धा म्हणतो की सगुण रूपामध्ये परमेश्वर नाही, आणि जो नास्तिक आहे तोही म्हणतो की मूर्तीमध्ये देव कधी नसतोच. तशा प्रकारे ज्याला ह्या दोन्ही गोष्टींची गरज नाही, ज्याला प्रापंचिक जीवनात कशाचीही आवश्यकता नाही आणि ज्याला आध्यात्मिक जीवनात काही मिळवायचं नाही किंवा खूप मिळालेलं आहे, त्याला सुद्धा ही गोष्ट आवडणार नाही. पण जो कोणी या दोघांमध्ये असेल, त्याला ही गुरुचरित्राची गोष्ट आवडणार आहे. अर्थात हे गुरूंचं आख्यान जे आहे ते त्याला आवडणार आहे. त्रिकरणे करू त्रिकरुणे करुनिया दृढ एकचित्ते ऐकेजे. काल आपण बघितलं, त्रिकरण म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, आपले जे कान आहेत, आपलं जे तोंड आहे किंवा जीभ आहे, डोळे आहेत, नाक आहे, त्वचा आहे, या सगळ्यांना गुरूंकडे आपल्याला आकर्षित करायचंय, कसलाच विचार न करता. आपली जी कर्मेंद्रिय आहेत, हात असतील, पाय असतील, हे जे आहेत हे फक्त गुरूंच्याच ओढीने लागले पाहिजेत. आणि आपलं अंतःकरण जे आहे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार, हे चारही गुण हे महाराजांकडे लागले पाहिजे. त्रिकरणे करून या दृढ एक चित्ते ऐकीचे, असं त्या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर पुन्हा त्या सगळ्या, आता ही प्रत्येक गुरुचरित्रातली एक एक ओवी ही इतकी सुंदर आहे आणि आपल्याला दिशादर्शक आहे. पण पुन्हा आपल्या त्या वेळेची मर्यादा राखण्यासाठी आपण
शॉर्ट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतोय आणि मुख्य जो त्यातला जो गाभा आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण प्रत्येक ओवीमध्येच ज्ञान आहे, त्यामुळे आपल्या सगळ्यांनाच विनंती आहे की आपण ती एक एक ओवी शांतपणे जेव्हा आपल्याला वेळ असेल त्यावेळेला जरूर ती ओवी आपण वाचावी. त्यानंतर एक फार सुंदर ओवी जी आहे की ज्याच्यामध्ये दत्त महाराज कोण याचं वर्णन आहे. ओवी मी वाचतो, नंतर आपण विस्तृत त्याचं विश्लेषण जे आहे ते नंतर थोड्या वेळाने पाहूया. ओवी अशी आहे, सिद्ध म्हणे नामधारका, त्रयमूर्ती तीन गुण ऐका, आदि वस्तू आपण एका, प्रपंच वस्तू तीन जाण. ब्रह्म याचा रजोगुण, सत्वगुण विष्णू जाण, तमोगुण उमारमण, मूर्ती एकची अवधारा. ब्रह्मा सृष्टी रचनेसी, पोषक विष्णू परियेसी, रुद्रमूर्ती प्रळयासी, त्रयमूर्तीचे तीन गुण. एक वेगळे एक न होती, कार्याकारण अवतार होती, भूमीचा भार फेडिती, प्रख्यात असे पुराण. ही जे 4 ओव्या आता ज्या आपण बघितल्या त्या अध्यायाच्या शेवटी आपण ह्याचं विश्लेषण बघणार आहोत. कारण ह्या 4 ओव्यांमध्ये दत्त महाराज कोण, दत्त महाराज कुठे आणि माझं आयुष्य मला बदलायचं असेल तर ते कसं बदलता येईल, या 4 ओव्यांमध्ये याचं उत्तर आहे. पण त्याचा विस्तार एवढा आहे त्यामुळे आपला पुढचा अध्याय राहू नये, गोष्ट राहू नये म्हणून आपण तो थोडासा बाजूला ठेवतोय आणि आता त्या गोष्टीकडे येतोय की ह्याचं उदाहरण जे आहे ते उदाहरण सांगताना किंवा ही दत्त महाराजांची जी काही लीला आहे ती दत्त महाराज कोण आहे, ते कशासाठी आले हे समजावून सांगण्यासाठी आता सिद्ध मुनी जे आहेत ते सांगतायत की तुला मी ह्याच्यासाठी एक उदाहरण देतोय की हे दत्त महाराज नेमके कोण आहेत. सांगेन साक्ष आता तुझं, अंबरीश नावाचा जो राजा आहे या राजाची ही गोष्ट त्यांनी सिद्ध मुनींनी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. की ते असं म्हणतात की का सांगितली गोष्ट, तर हे हरी आणि हर हा जो भाग आहे की कार्याकारण अवतार होऊनी येती हरिहर, उतरावया भूमीचा भार, भक्तजन तारावया. की भक्तांचं रक्षण करण्यासाठी हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि शंकर हे सतत आलटून पालटून काहीतरी अवतार घेत असतात. हे दोघेही वेगळे नसून एकच आहे असे तू समज. आणि म्हणून हे कसं समजायचं त्यासाठी त्या अंबरीशाचं उदाहरण दिलेलं आहे. तर अंबरीश नावाचा एक राजा होता आणि हा राजा विष्णू भक्त म्हणजे वैष्णव पंथीय होता. त्याला उभ्या टिळ्याचे लोक म्हणतात, आडवे टिळे म्हणजे भगवान शंकराचे भक्त शैव. तर हा वैष्णव पंथीय हा अंबरीश राजा होता आणि हा एकादशीचं व्रत करायचा. आता एकादशीचं व्रत आता आपण जे करतोय ते त्याला व्रत म्हणत नाही, त्याला केवळ एक सोपस्कार म्हणूया आपण त्याला. एकादशीचं व्रत म्हणजे साधारणतः असं असतं की दशमीच्या दिवशी दुपारचं जेवण झाल्यानंतर संध्याकाळी अतिशय हलका आहार घ्यायचा. म्हणजे एखादं दूध घेतलं, दुधाचा कप आपण प्यालो किंवा एखादं फळ खाल्लं, एवढंच दशमीला संध्याकाळी जेवायचं. एकादशीला पूर्ण निरंकार उपवास करतात ज्याच्या ज्याच्या प्रकृतीनुसार, पण हा अंबरीश जो आहे तो हा निरंकार उपवास करतो. आणि द्वादशी जेव्हा लागते त्यावेळेला त्याचं पारणं करायचं म्हणजे एकादशीचा उपवास सोडायचा आणि थोडस पाणी किंवा एखादा अल्पपहार जो आहे, एखादा दुधाचा प्याला असेल, एखादा फळ असेल, तेवढंच खायचं. आणि मग द्वादशीच्या रात्री जे आहे ते किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला व्यवस्थित जेवण करायचं. याला म्हणतात एकादशीचं व्रत. आणि अशा या व्रताच्या कालावधीमध्ये भगवान विष्णूंचं स्मरण, त्यांचं पूजन जे आहे त्या एकादशीच्या दिवशी करायचं. एकादशीचं व्रत हे अनेक अर्थाने फलदायी आहे. म्हणजे पत्रिकेतल्या रवी आणि राहूची युती असेल, रवी आणि केतूची युती असेल, अशा याला जे दोष निर्माण होतात, कारण राहू केतू हे सूर्याला मारक आहेत. आपण जेव्हा ज्योतिषशास्त्र बघितलं त्याच्यात हे बघितलं होतं. तर त्याच्यासाठी एकादशीचा उपवास हा अत्यंत महत्वाचा तोडगा आहे. साधा सोपा पण अशा पद्धतीनं करणं. हा जो अंबरीश राजा आहे हा एकादशीचं व्रत नेहमी करायचा आणि हे व्रत करून त्याचं पुण्य इतकं वाढलं होतं की ह्याला जर आपण त्याचं पुण्य जर भंग केलं नाही तर ह्याला ईश्वराचं पद मिळेल, म्हणजे इंद्रपद मिळेल. आणि म्हणून देवांच्या माध्यमातून असा डाव रचला गेला की ह्याचं व्रताचं भंग व्हायला पाहिजे. आणि म्हणून दुर्वास ऋषी जे आहेत, जे अत्यंत कडक त्यांचा स्वभाव असायचा, अतिशय उग्र, म्हणजे त्यांच्या जर मनाविरुद्ध एखादी गोष्ट झाली तर ते शाप द्यायचे. द्वापार युगामध्ये सुद्धा द्रौपदीला सुद्धा हीच गोष्टीची भीती वाटली होती आणि साक्षात भगवंतानी एका दाण्यामध्ये, एका शीतामध्ये संपूर्ण ऋषीमुनींचं सगळ्यांचं पोट भरलं होतं. ही त्यावेळेला द्वापार युगात दुर्वास मुनींच्या बाबतीत घडलेली परमेश्वराची लीला होती. तसं हा अंबरीशाचं व्रतभंग करण्यासाठी दुर्वास मुनी त्या ठिकाणी पोहोचले. द्वादशीच्या दिवशी सकाळी सकाळी, म्हणजे अजून द्वादशी लागायची आहे, अजून एकादशी चालू आहे, त्या वेळेला ते दुर्वास मुनी त्या अंबरीशाच्या इथे येतात
मुनींना पाहिल्यानंतर अंबरीष राजा त्यांना वंदन करतो, त्यांचा सोपस्कार करतो. जसं आपण षोडशोपचार पूजेमध्ये आचमन करतो, नंतर हात धुवायला पाणी देतो, चूळ भरायला पाणी देतो, त्या प्रकारे त्यांचे सगळे सोपस्कार, त्यांचं पूजन मुनींचं करतो आणि मुनींना सांगतो की तुम्ही एक काम करा, तुम्ही स्नानासाठी नदीवरती जाऊन या. माझं एकादशीचं व्रत आहे, तर द्वादशीचे जे घटका आहे ती सुरुवात व्हायला अगदीच काही कालावधी आहे, तर तेवढं तुम्ही करून या आणि मग मी तुमच्या भोजनाची व्यवस्था करायला सांगतो. तर ऋषी दुर्वास मुनी जे आहेत ते त्यांच्या शिष्यगणांसहित त्या नदीवरती स्नानासाठी जातात आणि इकडे राजा जो असतो तो वाट बघत असतो, पण दुर्वास मुनी शेवटी ते भंग करण्यासाठीच आलेत, त्यामुळे तेही मुद्दाहून विलंब करत जातात आणि विलंब करताना जसंही ते द्वादशीची घटका भरते, म्हणजे द्वादशीला सुरुवात होते, आता ते व्रत आपल्याला पालन करायचंय त्याचं, म्हणून आता मुनी तर आलेले आहेत, त्यामुळे जेवता तर येणार नाही, म्हणून तो अंबरीष जो राजा आहे तो आचमन करतो, म्हणजे पाणी पितो, थोडंसं घोटभर पाणी पितो, जेणेकरून त्या व्रताचा भंग होऊ नये. आता हे असं झाल्यानंतर मुनींना कळतं, मुनी ताबडतोब स्नानावरनं जागेवरती राजाकडे येतात आणि राजाकडे बघता क्षणी त्याच्या मुखाला पाणी लागलेलं दिसतं आणि ते त्याच्यावरची चिडतात की मी येण्याच्या आधी तू कसं काय तुझं व्रत संपवलंस किंवा तू कसं काय पाणी प्यायलास, कारण ऋषी हे राजासाठी हे पूजनीय असतात आणि म्हणून ते त्याला शाप देतात की तू जे 84 लक्ष योनी आहेत, या सगळ्या 84 लक्ष योनीमध्ये फिरशील, असा ते त्याला शाप देतात. तेवढ्यात तो अंबरीष राजा जो आहे, एकादशीचं व्रत करणारा वैष्णवपंथी, तो भगवंताला त्याला प्रार्थना करतो की हे देवा धाव, माझी काहीच खरं तर चूक नाहीये, मी तुलाही माहितीये मी काही चूक केलेली नाही, तेव्हा तू धाव आणि माझं रक्षण कर. आणि त्या ठिकाणी तो ऋषिकेश जो आहे, आदिनारायण जे आहेत ते त्या ठिकाणी प्रकट होतात आणि ते प्रकट होऊन त्या दुर्वास मुनींना असं म्हणतात की हा माझा भक्त आहे आणि याचं रक्षण करणे माझं कर्तव्य आहे, तुमचं जे शाप तुम्ही दिलेला आहे तो कदापिही व्यर्थ जाणार नाही, त्यामुळे तो शाप मी स्वतःकडे घेतो आणि म्हणून तुम्ही मला शाप द्यावा. आता हेच तर सगळं प्लॅनिंग होतं की कशा प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी रचल्या जातात, की का हे सगळं करायचं होतं, की भगवंत जो आहे हा दुर्लभ आहे, सामान्य व्यक्तींना तो मिळणं किंवा भेटणं किंवा ऋषीमुनींना सुद्धा भेटणं ही अतिशय दुर्लभ अशी गोष्ट आहे आणि अशी दुर्लभ असलेली गोष्ट सहज सगळ्यांना मिळावी यासाठीच हा सगळा केलेला प्लॅन होता. आणि त्या अनुषंगाने तो आदिनारायण जेव्हा समोर येतो त्यावेळेला ते दुर्वास ऋषी जे आहेत ते विचार करतात की हा पृथ्वीच्या पारमार्थिक जीवनासाठी किंवा पृथ्वीचं रक्षण होण्यासाठी मी यांना शाप देणं गरजेचं आहे आणि म्हणून ते त्यावेळेला भगवान विष्णूंना शाप देतात की तुम्हाला या पृथ्वी तलावरती वेगवेगळ्या रूपांमध्ये सगळ्या सूक्ष्म स्थूळे, आपण जे काल बघितलं की सूक्ष्मापासून विराट रूपापर्यंत सगळ्या सृष्टींचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला या अवतारामध्ये यावं लागेल. आणि म्हणून ते सिद्धमुनी त्या नामधारकाला म्हणतात की तू भागवत वाचलं असेल आणि त्या भागवतामध्ये भगवान विष्णूंची जी 10 रूप पाहिली असतील, ऐकली असतील, ती रूप घडण्यामागं ही सगळी कहाणी होती. ऐसे 10 अवतार झाले, करणी असेल तू ऐकले, महाभागवती विस्तारले अनंत रूपी नारायण. या अनंताची जी रूप आहेत ती 10, मत्स्य अवतारापासून सुरू झालेली कल्की अवतारापर्यंत झालेली. आपण जर डार्विनचा सिद्धांत बघितला की जो मानव उत्क्रांतीचा जो सिद्धांत आहे की ह्या सृष्टीवरती मनुष्याची निर्मिती कशी झाली, तर एकपेशीय जीवापासून मनुष्यापर्यंत, म्हणजे जो प्रगल्भ आहे, बुद्धीने प्रगल्भ आहे अशा जीवापर्यंत त्याचा उत्कर्ष झालेला आहे. तर विष्णूंचे 10 अवतार जर बघितले तर हे 10 अवतार हे डार्विनच्या सिद्धांताशी इतके मॅच होतात. डार्विनने सिद्धांत नंतर मांडला, आपल्या पुराणांमध्ये अगोदरच लिहून ठेवले की ह्या सृष्टीची निर्मिती कशी झाली. पहिले जलचर प्राणी आले, म्हणून पहिला मत्स्य अवतार झाला, त्याच्यानंतर उभयचर प्राणी, मग त्याच्यानंतर माणसापर्यंत अर्धवट माणूस आहे, म्हणजे पूर्ण प्राणी पण नाही पूर्ण माणूस पण नाही, तो नरसिंह अवतार झाला. आणि त्यानंतर प्रगल्भ अवतार जो झाला तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण, म्हणजे साक्षात पूर्ण ब्रह्माचा पूर्ण आविष्कार, फुल डेव्हलप असा मानव त्या ठिकाणी तयार झालेला आहे. आणि असं करत नंतर मग बुद्ध अवतार की जो ज्ञानाने प्रगल्भ झालेला, आता शक्तींची वाढ नाही करायची, आता ज्ञानाची वाढ करायची आहे आणि तो ज्ञानाचा आविष्कार म्हणजे गौतम बुद्ध. तो बुद्ध म्हणजे ज्ञान किंवा ज्ञानी व्यक्ती. आणि शेवटचा जो आहे तो सगळ्यांचा विनाश करणारे जे काही दुष्ट गोष्टी आहेत त्या सगळ्यांचा विनाश करणारा तो म्हणजे कल्की अवतार. अशा प्रकारे या भगवंताचे 10 अवतारांचं कारण या ठिकाणी या 3ऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. कार्यकारण अवतार होती, कार्यकारण अवतार होती, क्वचित प्रकट क्वचित गुप्ती, हे ब्रह्मज्ञानी जाणती, मूढमती काय जाणे.
अवघडच काम आहे. धन्यवाद. कार्याकारण अवतार होती, क्वचित प्रकट क्वचित गुप्ती, ते ब्रह्मज्ञानी जाणती, मूढ मती काय जाणे. त्यामुळे हे जसं कार्य असेल त्यानुसार काही विशिष्ट कारणाने हे सगळे अवतार होत असतात. काही आपल्याला दिसतात, काही आपल्याला दिसत नाही. जसं आपण म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेला संकट येतं त्यावेळेला देव कुठल्या तरी रूपाने आपल्या मदतीला धावून येतो. आता हा धावून आलेला देव काही सगळ्यांना दिसतोय का? आता अजिबात नाही. त्यामुळे काही गुप्त आहेत आणि जे अशा प्रकारे प्रकट झाले, जे पुराणांमध्ये ज्याचं वर्णन केलं असे अवतार जे आहेत ते आपल्याला सगळ्यांना दिसले. पुढे ते सिद्धमुनी म्हणतायत की आणिक एक सांगेन तुझं, विनोद झाला असे सहज, अनसुया त्रिजी भाज, पतिव्रता शिरोमणी. अशा प्रकारे ह्या पुढच्या अध्यायाची त्यांनी काय म्हणूया थोडक्यात सुरुवात केलेली आहे. पण हा सारांश आपल्याला या ठिकाणी कळला की त्या अंगिरस सॉरी त्या अंबरीशाचं गोष्ट का आलेली आहे. तर भगवंत कशा प्रकारे अवतार घेतो त्याच्या मागे काहीतरी कारण असतं आणि हे कारण घडवण्यासाठी की सृष्टीचा उद्धार व्हावा या दृष्टीनं भगवंताला त्या ठिकाणी येणं अपेक्षित आहे. पण तो स्वतःहून काही येऊ शकत नाही कारण त्यांनीच रचलेल्या नियमांमध्ये तो अडकलेला आहे आणि म्हणून कारण घडवलं जातं. मग ते अंबरीक्षाच्या माध्यमातून असो, दुर्वास मुनींच्या माध्यमातून असो, कारण कुठल्याही माध्यमातून असो, पण त्या माध्यमातून परमेश्वराला अवतार घेण्यासाठी कारण तयार केलं जातं आणि त्यातून कार्य घडतं. अशा प्रकारे हे या तिसऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. आता जे मगाशी आपण पाहिलं 3 ओव्या ज्या होत्या की सिद्ध म्हणे नामधारका, त्रयमूर्ती 3 गुण ऐका, आदी वस्तू आपण ऐका, प्रपंच वस्तू 3 जाणा. आता आपल्याला दत्त महाराज, स्वामी महाराज समजून घ्यायचे आणि ह्यानं आपलं आयुष्य समजून घ्यायचंय. थोडंसं कान देऊन व्यवस्थित ऐका. कृपया माईक ज्यांचं चालू आहे त्यांनी कृपया बंद करा. रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये हे बोलणं भाग पडतंय म्हणून फार वाईट वाटतंय, पण कृपया शालिनी ज्या कोणी आहेत त्यांनी माईक बंद करा. आता काय वर्णन आहे? सिद्ध म्हणे नामधारका, त्रयमूर्ती. त्रयमूर्ती म्हणजे ही त्रिगुणात्मक जी मूर्ती आहे दत्त महाराजांची. त्रयमूर्ती 3 गुण ऐका. या त्रयमूर्तींचे 3 गुण आहेत ते ऐका. आदी वस्तू आपण ऐका, प्रपंच वस्तू 3 जाणा. हे मुळात जर आहेत तर एकच आहेत. आदी वस्तू आहेत म्हणजे फाउंडेशन जे आहे त्याचं, आद्य जे आहेत ते एकच आहेत. पण प्रपंच वस्तू 3 जाणं म्हणजे ह्या लौकिक दृष्टीने जर पाहिलं तर ते तुम्हाला 3 आहेत असं जाण. मूळ एकच आहे. पण आपल्याला दिसताना ते 3 रूपामध्ये म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 रूपाने दिसतं. आता हे दत्त महाराज आपण असं बघायला गेलो काय म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश 3 वेगवेगळे कसे आणि मग परत म्हणतात की आम्ही सगळे एकच आहोत म्हणजे भन्नाट असलं पाहिजे. खरंच असं भन्नाट आहे का? नाही. आपलं आयुष्य आपण असंच आहे ना. आपण ज्यावेळेला जन्माला आलो होतो, त्यावेळेला जे काही आपलं नाव ठेवलं असेल, फॉर एक्झाम्पल इथे जे कोणी एखाद्याचं अमित नाव ठेवलंय, तर तो लहान बाळ जो होता अमित म्हणून, तोच अमित नंतर तरुण झाला. तोच अमित नंतर म्हातारा होणार आहे आणि तोच अमित नंतर एकदम वृद्ध होणार आहे 70-80 वर्षांनी. हा लहानही अमितच होता, मधलाही अमितच आहे आणि शेवट जो असणार आहे तो सुद्धा अमितच आहे. म्हणजे जर असं म्हणलं अरे की ते लहान बाळ म्हणजे पण अमित आणि मोठा म्हातारा माणूस म्हणजे सुद्धा अमित. तर प्रापंचिक जीवनामध्ये लौकिक दृष्ट्या जर पाहिलं तर आपण काय म्हणू की हे लहान बाळ आहे, हे त्याचं लहान वयातलं त्याचा फोटो आहे आणि हा म्हातार वयातला आत्ताचा व्यक्ती आहे. पण दोघंही एकच आहेत किंवा त्या तीनही अवस्थेमधलं ते रूप एकच आहे. फक्त त्याची वेळ जी आहे किंवा त्याचे जे काय म्हणूया आपण फंक्शन जे आहे किंवा त्याच्या प्रॉपर्टीज जे आहे, गुण जे आहेत ते गुण वेगळे आहेत. त्यावेळेला ते लहान बाळ होतं, नंतर तेच तरुण झालं आणि नंतर तेच वयोवृद्ध झालं. म्हणजे मूळ वस्तू एकच आहे. याच्यामध्ये कुठेही भाग नाही. आपल्याला दिसताना ते 3 दिसतायत. आता हे खूप महत्वाचं आहे. ह्यातनं ज्याला जे मिळायचं ते मिळेल कदाचित. ब्रह्मयाचा रजोगुण, सत्वगुण विष्णू जाण, तमोगुण उमारमण, मूर्ती एकची अवतारा. हा ब्रह्मदेव जो आहे हा रजोगुणी आहे. हा विष्णू जो आहे हा सत्वगुणी आहे आणि उमारमण म्हणजे भगवान शंकर जे आहेत हे तमोगुणी आहेत. मूर्ती एकची अवतारा. हे 3 वेगळे आहेत पण मूर्ती एकची अवतारा. हे तिघही एकच रूपाने आहेत. आपलं आयुष्य आपल्याला मिळणारं ज्ञान जे आहे हे ज्ञान सुद्धा या गुणांवरतीच आधारित आहे.
परमपूज्य गुरुमाऊली अनेक वर्षांपासून आपल्या समोर सगळ्या सेवेकरांशी हितगुज साधतायत. त्याच्या अगोदर सद्गुरू मोरेदादांनी हितगुज साधलं, त्याच्या अगोदर पिठले महाराजांनी सांगितलं. या महाराष्ट्र भूमीमध्ये, भारत भूमीमध्ये हजारो वर्षांपासून प्रत्यक्ष परब्रह्माने येऊन ज्ञान दिलं. भगवद्गीतेच्या माध्यमातून असू दे, अनेक संत मंडळी आली, त्यांनी आपल्याला ज्ञान दिलं. एवढं ज्ञान देऊन सुद्धा ही सृष्टी जी आहे, ह्या सृष्टीमध्ये लोक अशी वाईट का बरं वागतात, असा प्रश्न अनेक वेळेला आपल्याला पडतो. की हा माणूस तर महाराजांची सेवा करतो, तरी सुद्धा बघा कसा वागतोय. आता खरं तर बघायला गेलं तर ह्या दोन गोष्टी स्वतंत्र असल्या पाहिजेत, पण आपण त्याला एकच धरतो की हाच तो व्यक्ती आहे जो केंद्रामध्ये जाऊन महाराजांची सेवा करतो आणि इथं जाऊन वेगळ्या पद्धतीने लोकांना फसवतो किंवा लोकांना त्रास देतो, किंवा एवढी सगळी संत मंडळी येऊन सुद्धा भारतामध्ये एवढा त्रास का होतात किंवा अशी वाईट माणसं का भरलेली आहेत. साक्षात भगवंत जो आहे म्हणजे परब्रह्म श्रीकृष्ण जे आहेत, त्यांनी भगवद्गीतेमध्ये अध्याय क्रमांक 3 मध्ये ओवी क्रमांक 33 मध्ये याचं उत्तर दिलंय. सदृशम चेष्टते स्वस्या प्रकृतेर ज्ञान वापी प्रकृतीम ज्ञानती भूतानी निग्रहम किम करिष्यते. की ही जी संपूर्ण सृष्टी आहे, मग तो ज्ञानी असो अथवा अज्ञानी असो, ही सगळी सृष्टी ह्या 3 गुणांवरती अवलंबून आहे. याला म्हणतात सांख्य योग, प्रकृती आणि पुरुष. तर ही प्रकृती जी आहे ही 3 गुणांनी बांधलेली आहे, ज्याच्यामध्ये सत्व, रज आणि तम हे 3 गुण आहेत. कुठल्याही प्रकारचा व्यक्ती असू दे, जोपर्यंत तो ह्या प्रकृतीमध्ये आहे तोपर्यंत त्याला या 3 गुणांनीच वागायचं आहे. आणि असं असताना त्यांनी कितीही जरी ठरवलं की मला ह्या प्रकृतीत राहायचं नाही, काय उपयोग आहे? निग्रहम किम करिष्यते, काय करणार आहे तो? त्याचा ठाम निश्चय जरी असला तरी तो करणार काय, जोपर्यंत या गुणांच्या बाहेर तो पलीकडे जाऊ शकत नाही. आणि म्हणून हे गुण जे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत. पण हे गुण म्हणजे नेमकं काय? या काही वेगळ्या गोष्टी आहेत का? दत्त महाराज म्हणतो, आपण त्यांचं वर्णन असं करतो, त्रिगुणात्मक दत्त त्रयमूर्ती जाणा. की हा जो दत्तचं रूप जे आहे हे त्रिगुणात्मक आहे. पण कुठे आहे हे तर माहित पाहिजे. मंदिरात आहे, वरती आकाशामध्ये आहे, आणखीन कुठं आहे? कुठंच नाही आहे. हे जे रूप आहे हे या त्रिगुणात्मकाचं रूप जे आहे ते त्रिगुणात्मकाचं रूप आपल्याला शोधायचं आहे. आता आपल्याला जे काही आता आपण वाचन करतोय, चिंतन करतोय, मनन करतोय, जे काही कानावरती पडतंय, ह्याचं ज्ञान होणार कसं किंवा होतं कसं? आपलं मन. आपल्या मनात जे काही ऑलरेडी सॉफ्टवेअर आपण स्टोअर करून ठेवलेले आहेत, या स्टोअर केलेल्या सॉफ्टवेअर नुसार आपल्याला कळतं. अ ला अ म्हणायचं हे आपल्याला लहानपणी शिकवलं, म्हणून अ असा उच्चार आल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये त्याचा उच्चार अ असाच होतो. तिथे क म्हणून येत नाही. जर एखाद्या व्यक्तीला क म्हणजे अ आहे असं जर शिकवलं असेल तर त्याला जिथे जिथे क दिसेल त्या ठिकाणी त्याला अच दिसणार आहे. जसं रातांधळे झालेला व्यक्ती जो आहे, त्याच्या बॉडीमध्ये जो काही त्याचा कमतरता निर्माण झालेली आहे, त्याच्यामुळे त्याला रंगाची ओळख किंवा रंगाची पारख होत नाही. आणि मग तो लाल रंगाला हिरवा म्हणेल, हिरव्या रंगाला लाल म्हणेल. म्हणजे आपल्याला जे काही सगळं ज्ञान होतं, हे जे काही आपण लहान वयापासून जन्माला आल्यापासून जे जे आपल्याला शिकवलेलं आहे, त्यानुसार जे काही आपण स्टोअर करून ठेवलेलं आहे, त्याच्यानुसारच होतं. त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काही ज्ञान होत नाही. कालचा आपला प्रश्न जो अनुत्तरित होता त्याचं एका वाक्यात फक्त सांगतो की कर्म घडतं कसं? हे कर्म इथून घडतं की आतमध्ये जे स्टोअर केलेलं आहे तेच फक्त एक्झिक्युट होतं, ह्याच्या पलीकडे काही नाही. आपल्याला एखादी इच्छा होणं की मला हे हवंय, ही इच्छा येते कुठून? जसं काल ते आपण ब्रह्मदेवाचं सृष्टीचं निर्मिती ज्याला पाहिली, त्याला भगवान विष्णूंनी आदिनारायणांनी त्या ब्रह्मदेवाची निर्मिती केल्यानंतर तो ब्रह्मदेव म्हणतो की मी कोण आहे, इथं कशासाठी आलोय आणि माझ्यासारखे एकटेच दिसतायत. मग भगवान विष्णूंनी त्याला वेद हाती दिलेत आणि सांगितलं की हे वेद वाच, म्हणजे तुला कळेल तू कोण आहेस. म्हणजे जोपर्यंत आपली सीडी एकदम ब्लँक आहे, काहीही स्टोअर केलेलं नाही, तोपर्यंत आपल्या मनामध्ये कुठलीही इच्छा निर्माण होणार नाही. ज्या अर्थी मनामध्ये इच्छा येत आहेत त्या अर्थी त्या इच्छांचा कारण जे आहे, हे कारण म्हणजे आपल्या मनामध्ये स्टोअर केलेले किंवा त्याला आपण म्हणूया मनाचा एक जो महत्वाचा भाग आहे चित्त. ह्या चित्तामध्ये जे काही आपण या जन्मामध्ये, मागील जन्मांमध्ये जे काही कर्म केले, त्या कर्माचे जे काही रिझल्ट आलेले आहेत, त्याचे इम्प्रेशन जे पडलेले आहे, त्या इम्प्रेशन मधून आपल्याला झालेली इच्छा निर्माण होते. एखाद्याला फास्ट फूडच का आवडतं, एखाद्याला शिळे पदार्थच का आवडतात, एखाद्याला गोडच का आवडतं, एखाद्याला तिखटच का आवडतं, या सगळ्या माग त्याचं ते कारण आतमध्ये स्टोअर झालेले हे गुण. आणि हे 3च गुण आहेत जे सगळ्यांमध्ये भरलेले आहेत. प्रमाण ह्याचं कमी जास्त सतत होत राहतात. आणि
हे जे आपल्याला होणारं ज्ञान या मनाच्या द्वारे आहे, हे मन जे आहे, हे मन या 3 गुणांच्या द्वारे बनलेलं आहे. म्हणजे रामकृष्ण परमहंसाने एक छान सुंदर उदाहरण दिलं, ज्याच्यातून आपल्याला हे 3 गुण काय असतात आणि ह्या 3 गुणांचं कुठलं महत्व आहे ते आपल्याला समजेल. त्यांनी असं सांगितलं, एक व्यक्ती आहे, जो जंगलामध्ये प्रवास करत असतो. या गावातून दुसऱ्या गावात जायचं असतं आणि मध्ये जंगल लागतं. पैसा, अडका आणि काही सामान त्याच्या सोबत असतं आणि जात असताना मध्ये त्याला 3 चोर भेटतात. आणि हे 3 चोर जे असतात ते त्याला आता म्हणतात, की आता आपल्याला ह्याला लुबाडायचंय आणि ह्याच्याकडनं सगळं जे आहे ते काढून घ्यायचंय. त्यातला पहिला चोर जो असतो, तो पहिला चोर असं म्हणतो, की आपण ह्याच्याकडचं सामान काढून घेऊया आणि याला इथंच मारून टाकूया. न जाणो ह्याने उद्या जाऊन पोलिसांकडे कंप्लेंट केली, कोणाला जाऊन सांगितलं, तर आपल्याला येऊन पकडतील. त्यामुळे आपण त्याच्याकडचं सामान घेऊया आणि ह्याला संपवून टाकूया. दुसरा चोर म्हणतो, "नाही, नाही, नको म्हणे. मारून नको टाकूया. आपण काय करू, याला दोरीने झाडाला बांधून टाकू. म्हणजे हा काही कुठे जाऊ शकत नाही, इथंच राहील अडकून." तिसरा म्हणतो, "नाही, नाही," म्हणे, "कशाला बांधायचं आपण त्याला? काही बांधायची खरं तर गरज नाहीये. पण शेवटी मेजॉरिटी विन्स." ते शेवटी त्यांच्यामध्ये एकमत होतं, की आपण याला बांधून ठेवूया जेणेकरून आपल्याला याचा त्रास होणार नाही. असं म्हणून ते त्याच्याकडचं सगळं धन आणि साहित्य सगळं हिरावून घेतात आणि त्याला एका झाडाला बांधतात आणि तिघही पळत सुटतात. ते पहिले दोघे जे असतात ते पळून जातात. तिसरा जो असतो त्याच्या मनामध्ये विचार येतो, की अरे बिचाऱ्याला आपण बांधून ठेवलंय. कदाचित त्याचा तसाच मृत्यू ओढवेल. तर किमान आपण एक काम करूया. तो त्या व्यक्तीजवळ जातो. त्याचा तो दोर असतो, तो दोर सोडतो आणि त्याला सांगतो, "तू या रस्त्याने तुझ्या गावाकडे जा." आणि तो त्या ठिकाणावरून चोर जो आहे तो त्या ठिकाणी निघून जातो. हे 3 चोर म्हणजे हे 3 गुण आहेत. जो पहिला चोर जो आहे, जो म्हणतो, की त्याला त्याच्याकडचं साहित्य घेऊन टाकू आणि त्याला मारून टाकू, तो झाला तमसगुणी. सतत क्रोधिष्ठ. त्याच्या मनामध्ये सतत क्रोध आहे आणि हा क्रोध नेहमी नाशाचंच कारण ठरतं. कुठल्याही प्रकारे आपण ह्याचं वर्णनही पाहणार आहोत. दुसरा जो चोर आहे, तो म्हणतो मारायला नको, आपण त्याला बांधून ठेवूया. हा आहे रजोगुणी. रजोगुण म्हणजे इच्छा, आकांक्षा, आपण सतत काही ना काहीतरी ऍक्टिव्ह राहणं, सतत काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहणं. मला हे मिळवायचंय, मला ते मिळवायचंय, मला असं करायचंय, मला तसं करायचंय. सतत त्याच्या इच्छा, आकांक्षा चालूच आहेत. ओव्हर थिंकिंग करणारा हा जो आहे तो रजोगुणी आहे. हा रजोगुणी काय करतोय? त्या व्यक्तीला बांधून ठेवतोय. आता हा व्यक्ती म्हणजे कोण आहे? हे तिसरा चोरानंतर आपल्याला कळेल. तर हा दुसरा जो रजोगुणी व्यक्ती आहे, रजोगुण जो आहे, हा बांधून ठेवतो. पण जो सत्वगुणी आहे, तो तिसरा जो आहे, त्याच्या मनामध्ये प्रेम आहे, करुणा आहे. म्हणून त्याला असं वाटतं, की नाही, नाही, ह्या व्यक्तीला आपण असंच नको हे करायला. आपण त्याचा दोर सोडून देऊया आणि त्याला त्याच्या गावाची वाट दाखवूया. आणि म्हणून तो त्या ठिकाणी येऊन त्याला मोकळं करतो. हा झाला सत्वगुणी. जो सत्वगुणाचा व्यक्ती आहे, जो सत्वगुणधारक आहे, हा व्यक्तीला सगळ्या बंधनातून मुक्त करतो आणि परमेश्वराकडे जाणाऱ्या वाटेला तो त्याची वाट दाखवून देतो. मग हा जो व्यक्ती आहे, जो प्रवास करणारा आहे, हा प्रवास करणारा व्यक्ती म्हणजे आपला आत्मा आहे. की ह्या आत्म्याला कोण त्रास देतंय? हेच तिघं त्रास देतायत. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. परमेश्वराचा काही रोल नाहीये. परमेश्वर तर तो गाव आहे. जिकडे त्याला जायचंय, ज्या गावाला जाण्यासाठी तो निघालेला आहे. पण मधी हे त्याला भेटतात आणि जो जो जास्ती हावी होईल, जो जास्ती ताकदवर ठरेल, त्याच्यानुसार त्याचं आयुष्य ठरणार आहे. जर तमोगुण जास्ती झाला, तर 100% त्या आयुष्याचा विनाश होणार आहे आणि मरल्यानंतर त्या आत्म्याला दुःख होणार आहे, की अरे मी तर त्या गावाकडे जाण्यासाठी निघालो होतो. पण मी आधी या जन्मातच एवढी कुकर्म करून बसलो, की आता माझं गाव तर सोडा, पण पुन्हा मला मागच्या वाटेला जावं लागणार आहे. जो रजोगुणी आहे, तो सतत इच्छा, आकांक्षा धरत चाललेला आहे. सतत काही ना काहीतरी मला हे पाहिजे, ते पाहिजे. समाधान अजिबात नाही. अल्पसंतुष्ट अजिबात नाही. त्या व्यक्ती सतत धावत राहणार आहे. तो स्वतःच्या त्या आत्म्याला बांधून ठेवणार आहे या इच्छांमध्ये. जे आपण म्हणतो ना, की माणूस मेल्यानंतर त्याला सद्गती मिळण्यासाठी त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला पाहिजेत. म्हणून हे करा, ते करा. इच्छा राहिल्या की त्याला 100% पुनर्जन्म आहे. आणि मग हे जन्म कसे मिळतात त्याचं पण फार गणित आहे. ते पण या गुणांवरतीच आधारित आहे. म्हणून हा रजोगुणी जो आहे, जो इच्छा धारण करणारा जो व्यक्ती आहे, हा त्या आत्म्याला परमेश्वरापासून जाण्यापासून रोखून धरतो. तो मारत नाहीये, तो विध्वंस नाही करत आहे. पण त्या झाडाला बांधून ठेवायचं म्हणतं, की जिथून तुझी वाटच बंद व्हायला पाहिजे. तू काहीच करू शकत नाही. तुला दिसतंय मला तिकडं जायचंय, पण जाण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये येऊन देणार नाही. आणि तिसरा जो सत्वगुणी आहे, तो मात्र तुला ह्या सगळ्या बंधनातून मुक्त करतो. जरी तुझ्याकडचं त्याने साहित्य हिरावून घेतलेलं असतं, पण त्या हिरावून घेतल्यानंतर तो तुझ्या गावाची वाट म्हणजेच परमेश्वराची वाट तुला दाखवतो आणि ह्या त्रिगुणांच्या पलीकडे जातो. जो त्याला म्हणतात विशुद्ध सात्विक व्यक्ती किंवा विशुद्ध सत्वगुण. हा विशुद्ध सत्वगुण म्हणजे महाराज. मग आपल्या आयुष्यात ज्या काही घटना घडत आहेत, आपण स्वतःला विचारायचं, माझ्या मनामध्ये कुठले गुण चालू आहे आणि हे तीनही गुण प्रत्येकामध्ये आहेत.
याची सतत लढाई चालू असते. सतत लढाई चालू असते. ह्या तिन्ही गुणांची एकमेकांशी लढाई चालू असते. जे 2 गुण जिंकतात, तसं आपण वागतो. घरामध्ये काहीतरी एखादे काही बोलणं चालू आहे. आपण छानपैकी शांतपणे ऐकत असतो. तो आहे सात्विक गुण. आपण त्याच्यामध्ये आपलं काहीतरी मत मांडतो. तो झाला राजसिक गुण. आणि आपल्याला एखादं पटलं नाही, की ताबडतोब त्याच्यावरती प्रतिक्रिया करतो आणि आवेशामध्ये काहीतरी आपण त्याला उत्तर देतो. हा झाला तमोगुण. हा तमोगुण जो आहे तो नक्की विध्वंस करणारे, भांडणं निर्माण करणारे, वादविवाद निर्माण करणारे. रजोगुण जो आहे तो डिबेट करत राहणार आहे. तो पुढेही जाऊन देत नाही. फक्त वादविवाद घालत बसतो. जो सात्विक गुणवाला आहे तो शांत बसून राहतो. ओके, ठीक आहे, चालू आहे चर्चा. मला काय करायचं हे मला फक्त माहिती आहे. हा सत्वगुणी व्यक्ती आहे. मग आपल्याला या सगळ्या बंधनामध्ये अडवणारा कोण आहे? तर हे 3 गुण आहेत. आणि म्हणून जसं एखादं तळं आहे पाण्याचं आणि हा पाण्याच्या तळाचा जो तळ बघायचा असेल, की शेवटचा जो अंतभाग जो आहे तो बघायचा असेल, तर 2 कंडिशन असणं आवश्यक आहे. 1, पाणी स्वच्छ असलं पाहिजे आणि 2, पाणी शांत असलं पाहिजे. जर ते सतत त्याच्यामध्ये काही ना काहीतरी व्यत्यय येत असेल, तर त्याचा आपला पाण्याचा तळ काही दिसणार नाही. तसंच या मनाच्या आत दडलेला परमेश्वर जो आहे, जागृत होई आत्मया रामा, या आत्मया रामाचं जर आपल्याला दर्शन घडवायचं असेल, तर ह्या मनाला आपल्याला शांत आणि स्वच्छ ठेवावं लागेल. आता हे शांत आणि स्वच्छ म्हणजे काय? स्वच्छ याचा अर्थ मनामध्ये कुठलीही द्वेष भावना, मत्सर, वाईट गुणांची जी आहे ती कुठेही त्याचा अवशेष असण्याचं आवश्यकता नाही. तरच मन आपलं स्वच्छ होईल. आणि तिसरं, मन शांत असलं पाहिजे. अशांत मन म्हणजे काय? सतत काही ना काहीतरी पाहिजे. मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला असं करायचंय, मला हे मिळवायचंय. सतत कशाच्या तरी मागे धावणारं जे आहे ते अशांत मन आहे. शांतता नाहीच. कोणी काहीतरी बोललं की मी त्याला बोललंच पाहिजे, कारण मला रिएक्शन द्यायलाच पाहिजे. हे रिएक्ट करणारं जे मन आहे ना, ते म्हणजे रजोगुणवालं. मग मगाशी आपण काय वर्णन बघितलं? रजोगुण कोणामध्ये आहे? ब्रह्मदेवामध्ये. विष्णू कोण आहेत? सत्वगुणी आहेत. आणि उमामहेश्वर कोण आहेत? तर तमोगुणी आहेत. म्हणजे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत ते सगळा घडवणारा हा ब्रह्म आहे. जो सगळ्यांचं पालन पोषण करतो तो म्हणजे भगवान विष्णू आहे. म्हणजे तो सत्वगुण आहे, की जो सगळ्यांना सांभाळून असतो. आणि तिसरा जो आहे, जो सगळ्याचा विध्वंस करतो, तो म्हणजे भगवान शंकर. तो म्हणजे आपला तमोगुण. तोही आपल्यामध्येच आहे. दुसरीकडे कुठेही जायची आवश्यकता नाही. आणि ज्या वेळेला ह्या तिन्ही गुणांवरती मात करू आणि त्याच्या पुढे जाऊ, तिथे आपल्याला भेटणार आहेत आपल्याला आपले स्वामी महाराज. म्हणून रजोगुणी जे आहेत, आपण स्वतःचं ऑब्झर्वेशन करायचं. आपण सतत काही ना काहीतरी आपल्या इच्छा आकांक्षा सतत काहीतरी करतोय का? हे झालं की ते झालं की ते. दिवसागणिक आपल्या चालू आहे. डे टू डे लाईफ मध्ये आपण चेक करायचं. तर आपण रजोगुणी आपला दिवसातला रजोगुण जास्ती झालेला आहे. आपण सतत चिडचिड करतोय का? राग आला की समजायचं तमोगुण वाढतोय. नाही, रागवायचं नाही. योग्य कारणासाठी राग असेल आणि तेवढ्याच पुरतं जर रागवायचं असेल, तेवढ्या पुरतं रागवायचं, तो विषय सोडून द्यायचा. हे जमणं म्हणजे सत्वगुणाची वाढ होणं. म्हणजे तमोगुण जर आपला वाढला तर आपला नाश 100% आहे. आपल्याला अजिबात महाराजांपर्यंत पोहोचता येत नाही. रजोगुण जर वाढत राहिला, सतत आपण काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी करत राहिलो मनाने आणि शरीराने, तरीही आपल्याला महाराज भेटणार नाहीत. आणि जर सत्वगुणाने घेतलं तर किमान आपल्याला ती दोरी सोडून परमेश्वराकडे जायचा रस्ता तरी दिसणार आहे. त्यामुळे आपल्या डे टू डे लाईफ मध्ये हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. याचं वर्णन संत ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये जे केलं ते अतिशय सुंदर आहे. भगवद्गीतेवरतीची टीका आहे अध्याय क्रमांक 14 मध्ये. हे एकची वृत्तीच्या ठाई त्रिगुणत्व आवडे पाही वसा वयसात्रय देही एकी जिने. हे तिन्ही गुण जे आहेत ते एकाच ठिकाणी आहेत. मगाशी जसं आपण बघितलं, बाळही तोच असतो, तरुण वयातला मुलगाही तोच असतो आणि वृद्धापकाळातला वृद्ध सुद्धा तीच व्यक्ती असते. व्यक्ती बदलत नाही, पण प्रापंचिक रूपाने 3 वेगवेगळे दिसतात. तसं हे तिघही जे गुण आहेत ते एकाच ठिकाणी वास करून आहेत. एकाच अंतःकरणामध्ये ह्याचा वास आहे. का मिलनेनी किडे जव जव तुक वाढे तव तव सोने हीन पडे पाचिका आकाशी. की जसं सोन्याचा धातू आहे आणि ह्या सोन्यामध्ये आपण इम्प्युरिटी काहीतरी तांब आणखीन कुठल्या धातू जे आहेत ते मिक्स करत गेलो. कारण शेवटी दागिना घडवायचा म्हणल्यावर शुद्ध सोन्याचं काही घडवता येत नाही. मग त्याच्यामध्ये काहीतरी इम्प्युरिटी टाकावी लागते. ही जशी इम्प्युरिटी वाढणार आहे तसं त्या सोन्याचं वजन वाढणार आहे, कारण दुसरा धातू त्याच्यामध्ये मिक्स होणार आहे. पण सोन्याचा भाव कमी होतो. 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 22 कॅरेटला मिळत नाही. हा 18 कॅरेटच्या सोन्याला मिळत नाही. जसं कॅरेट ते कमी होणार, जसं सोन्याचं वजन कमी होणार, तसा त्याचा भाव सुद्धा कमी होणार. 24 कॅरेट अस्सल सोनं जे असतं त्याचा भाव हा नेहमी जास्ती राहतो. मग हे अस्सल सोनं म्हणजे काय?
म्हणून त्या ज्ञानेश्वरांनी जे त्याला उपमा दिली आहे किंवा रूपक जे दिलंय की का मिलने नी किडे जवळ जवळ तुक भाडे तव तव सोने हीन पडे पाचिका कसी. त्यामुळे हे सोन्यामध्ये जशी जशी इम्प्युरिटी वाढत जाणार तसं तसं त्याचं वजन वाढणार आहे, पण गुणवत्ता जी आहे किंवा त्याची व्हॅल्यू जी आहे ती कमी होणार आहे. तसं हा जो आत्मा आहे, हा आत्मा हाच परमेश्वर आहे. याच्यामध्ये रज तम गुणांची जशी जशी वाढ होणार आहे तसं दिसायला तो व्यक्ती खूप सुंदर दिसेल, कदाचित त्याच्याकडे ऐश्वर्य असेल, सगळं काही असेल, पण तो त्याची व्हॅल्यू जी आहे ती कमी होणार आहे, तो परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही. पुढे एका ओळीमध्ये, आता हे पूर्ण जर अध्याय आपण वाचन केलं तर आपल्याला जास्ती डिटेलमध्ये कळेल, पण आपल्याकडचा वेळ लक्षात घेता आपण थोडक्यात त्यातली फक्त उदाहरण एकच बघतोय. तरी क्षेत्रज्ञ दशे आत्मा मोटका पैसे हे देह मी ऐसे मुहूर्त करी. हा जो आत्मा आहे, हा आत्मा ज्या देहामध्ये प्रवेश केलेला आहे त्याने, आपण जेव्हा जन्माला आलो त्या ह्या शरीरामध्ये आत्म्याने प्रवेश केल्यानंतर तो प्रवेश करता क्षणी असं म्हणतो की हे शरीर म्हणजेच मी आहे, हे देह मी असे मुहूर्त करी. त्या क्षणापासून तो असं म्हणायला लागतो की हा म्हणजेच मी आहे, आणि तो त्या 3 गुणांमध्ये अडकला जातो. त्याला कळतच नाही आपण ह्या 3 गुणांच्या पलीकडचे आहोत. आणि संपूर्ण प्रवास जो आहे तो यासाठीच आहे की ह्या 3ही गुणांच्या पलीकडे जाणं म्हणजेच भगवंत होणं. आणि मग पुढे आहे की ब्रह्मयाचा रजोगुण सत्वगुण विष्णू जाणं, तमोगुण उमा रमण, मूर्ती एकची अवधारा. आणि पुढचं आणि अत्यंत महत्वाचं वाक्य, ब्रह्मा सृष्टी रचनेसी. हा रजोगुण जो आहे तोच आयुष्यामध्ये इच्छा आकांक्षाची निर्मिती करतो. पोषक विष्णू परियसी रुद्रमूर्ती प्रळयासी त्रयमूर्तीचे 3 गुण. ही 3 गुण त्रयमूर्ती आपल्याच मध्ये आहे, याच्या पलीकडे कुठेही नाही. एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार घेती, भूमीचा भार फेडती प्रख्यात असे पुराण. हे एकमेकांपासून वेगळे नाहीत, कारण 3 गुण वेगळे कसे काढणार. रागवणारे सुद्धा आपणच असतो, शांत बसणारे प्रेम करणारे सुद्धा आपणच असतो, एखाद्या विषयी दुःख वाटून डोळ्यात पाणी येणारे सुद्धा आपणच असतो, आणि एखादी काहीतरी इच्छा व्यक्त करणारे सुद्धा आपणच असतो. या तिघांना सेपरेट काढून दाखवा बरं, नाही शक्य होणार. त्यामुळे हे त्रिमूर्ती जरी तुम्हाला 3 वाटत असले तरी सुद्धा ते एकच आहेत, आणि ते आपल्यामध्येच वास करून आहेत, आणि ह्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्यामुळे जर महाराजांपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला ह्या सत्व गुणांची वाढ करावी लागेल. आपल्या मनामध्ये चांगले विचार, लोकांविषयी प्रेम, लोकांच्या दुःखामध्ये त्यांचं दुःख दूर करण्याची वृत्ती ही सतत यायला पाहिजे. क्रोध वृत्ती जी आहे, आळशीपणा, झोप, ही सुद्धा तमोगुणाचं प्रतीक आहे. त्यामुळे मर्यादित झोप असणं आवश्यक आहे. 6व्या अध्यायामध्ये भगवंत ह्याच्यावरती फार सुंदर सांगतात, जो जास्ती झोपतो आणि जो कमी झोपतो तो योगी होऊच शकत नाही, तो कधीच आध्यात्मिक होऊ शकत नाही. जेवढी गरजेची आहे शरीराला तेवढीच झोप घेणारा हाच खरं तर आध्यात्मिक व्यक्ती असतो, कारण तो तमोगुणाचा अधीन झालेला नाही. त्याचा तमोगुण जेवढा गरजेचा आहे तेवढाच तो त्या ठिकाणी उपभोग घेतो. त्यामुळे एखादा गुण सोडायचा नाहीये की तमोगुण आता पूर्ण आयुष्यातनं काढून टाकायचा, असं होऊ शकत नाही. हे तिघही ब्रह्मा विष्णू महेश राहणार आहेत, पण जास्ती कार्य आपल्याला ह्या 3 गुणांच्या पलीकडे जाण्यासाठी महत्वाचा जो आहे तो भगवान विष्णू आहेत, सत्व गुण आहे. सात्विकता आपल्या मनामध्ये असली पाहिजे. ही कशी वाढते, येणाऱ्या अध्यायांमध्ये जसं त्याचा संदर्भ येईल त्यावेळेला आपण नक्की बघू की हे गुण येतात कुठून, त्यांची वाढ होते कशी, आणि ह्याच्यातनं निवृत्ती कशी होते. अशा प्रकारे ह्या 3 अध्यायांच्या, या 3ऱ्या अध्यायाच्या माध्यमातून महाराजांचं वर्णन की हे त्रिगुण म्हणजे काय आहे, त्रिगुणात्मक दत्त म्हणजे काय आहे, हे आपल्याला या ठिकाणी समजून घेता आलं, प्रयत्न केला. अर्थात हे ज्ञान अगाध आहे, कितीही सांगितलं तरी सुद्धा कमी आहे. त्यामुळे ज्याला त्यातली जास्ती इच्छा असेल त्याने जरूर हे गुरुचरित्र पुन्हा पुन्हा वाचावं. भगवद्गीता असेल, ज्ञानेश्वरी असेल, जे काही संत मंडळींचे सगळे ग्रंथ संपदा आहे, जे आपल्याला परमपूज्य गुरुमाऊली नेहमी सांगतात की ग्रंथ समजले तर संत समजतील, संत समजला तरच भगवंत समजेल. त्यामुळे ग्रंथ समजून घेणं जास्ती महत्वाचं आहे, तरच आपल्याला संत समजतील, आणि संतांचं जर आपल्याला मार्गदर्शन मिळालं तरच आपण भगवंतापर्यंत पोहोचणार आहोत. त्यामुळे हे गुरुचरित्राचं आख्यान यासाठीच आहे की हा ग्रंथ आपल्याला समजावा. असो, जास्ती आपला वेळ घेणे वेळेची मर्यादा लक्षात घेता आपण आजच्या स्तोत्राकडे जाऊया. फार सुंदर स्तोत्र आहे, ह्याचंही विश्लेषण खूप महत्वाचं आहे, आणि आवर्जून हे निवडलेलं आहे स्तोत्र. आद्य शंकराचार्य जे आहेत त्यांनी गुरूंविषयी जे वर्णन केले, गुरूंचं महत्व जे सांगितलंय, ते वर्णन आपण आज थोडक्यात ऐकणार आणि अगदी शॉर्ट मध्ये त्याचा अर्थ पाहणार आहोत. तर ग्रुपवरती आपल्याला ते स्तोत्र मिळालं असेल. मी प्रयत्न करणार आहे की मला ते म्हणता यावं. ही सगळी स्तोत्र मी पहिल्यांदाच म्हणतोय, असं प्रयत्न करतोय, त्यामुळे कदाचित काही चुका होतील.
शरीरं सुरूपं तथा वा कलत्रं यशश्चारुचित्रं धनं मेरुतुल्यं मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् कलत्रं धनं पुत्रपौत्रादि सर्वं गृहं बान्धवाः सर्वमेतद्धि जातं मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् षडङ्गादिवेदो मुखे शास्त्रविद्या कवित्वादिगद्यं सुपद्यं करोति मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् विदेशेषु मान्यः स्वदेशेषु धन्यः सदाचारवृत्तेषु मत्तो न चान्यः मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् क्षमामण्डले भूपभूपालवृन्दै सदा सेवितं यस्य पादारविन्दं मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् यशो मे गतं दिक्षु दान प्रताप जगद्वस्तु सर्वं करे यत्प्रसादात् मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् न भोगे न योगे न वा वाजिराजौ न कान्तामुखे नैव वित्तेषु चित्तम् मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् अरण्ये न वा स्वस्य गेहे न कार्ये न देहे मनो वर्तते मे न गर्ये मनश्चेन लग्नं गुरोरङ्घ्रिपद्मे ततः किं ततः किं ततः किं ततः किम् ततः किं ततः किं ततः किं ततः किम् फार सुंदररित्या गुरु का महत्वाचा आहे असं शंकराचार्यांनी वर्णन केलंय पहिल्या श्लोकात. शरीरम स्वरूपम, त्याच्यामध्ये ते असं म्हणतायत की जरी तुमचं शरीर स्वरूपवान म्हणजे रूपवान असेल, अतिशय सौंदर्यवान तुमचं शरीर असेल, तुमची पत्नी सुंदर दिसायला असेल, तुमची कीर्ती, तुम्ही इतके प्रसिद्ध असाल की चहूबाजूला तुमची प्रसिद्धी असेल, धन दौलत तुमची अगदी मेरू पर्वता एवढी उंच असेल, एवढी तुमच्याकडे धनधान्य संपत्ती सगळं असेल, पण जर तुमचं मन तुमच्या गुरूंच्या चरण कमळांवरती केंद्रित झालेलं नसेल, मनश्चेन लग्नम गुरोरंघ्रि पद्मे ततः किम ततः किम ततः किम ततः किम, जर तुमचं मन तुमच्या गुरुचरणांशी एकनिष्ठ झालेलं नसेल, केंद्रित झालं नसेल, तर याचा काय उपयोग, काय उपयोग, काय उपयोग, काय उपयोग. पुढच्या श्लोकामध्ये असं ते म्हणतात, तुमची पत्नी तुमच्याकडे आहे, तुमची धनदौलत आहे, तुमची मुलं बाळ नातवंड घरदार सगळं तुमच्याकडे आहे. कलत्रम, कलत्रम म्हणजे नातेवाईक, धनम पुत्र पौत्र आदी, पौत्र म्हणजे नातवंड, मुलं नातवंड, संपत्ती, नातेवाईक, गृह, तुमचं घर, बांधव, तुमचे जे मित्र परिवार आहेत, हे सगळं तुमच्याकडे सर्व काही असेल, पण जर गुरूंच्या चरणावरती तुमचं मन एकनिष्ठ नसेल, याचा काय उपयोग, काय उपयोग. पुढे ते असं म्हणतात, षडंग आदी वेदो मुखे शास्त्र विद्या, जरी तुम्हाला सर्व 6 शास्त्रांचं तुम्हाला ज्ञान असेल, वेदांचं ज्ञान असेल, वेदांच्या 6 अंगांचं ज्ञान असेल, सगळी शास्त्रविद्या तुमची मुखोद्गत असेल, शास्त्रविद्या कवित्वादि गद्यम सुबद्यम करोती, की अगदी मूलतः तुमच्यामध्ये अतिशय सुंदर वाणी तुमची असेल, तुम्हाला तुमचं कवित्व खूप चांगली असेल, जातिवंत तुम्ही कवी असाल, उत्कृष्ट काव्य ग्रंथ तुम्ही लिहिले असतील, पण जर मन तुमचं गुरूंच्या चरणी एकनिष्ठ नसेल, तर त्याचा काय उपयोग, काय उपयोग, काय उपयोग. विदेशेषु मान्य स्वदेशेषु धन्य, की परदेशामध्ये सुद्धा तुम्ही मान्यवर असाल, तुमची कीर्ती परदेशात सुद्धा आहे. स्वदेशेषु धन्य, तुम्ही तुमच्या घरी म्हणजे तुमच्या देशामध्ये सुद्धा प्रसिद्ध आहात, तुमची कीर्ती सगळ्या तुमच्या देशांमध्ये आहे. सदाचार वृत्तेषु मत्तो न चान्य, की सदाचारासारख्या अतिशय सद्गुणांची जरी सुद्धा तुमच्याकडे तुमच्यासारखा सदाचारी व्यक्ती या जगामध्ये नाही, एवढं तुमचं सदाचार आहे. पण जर तुमचं मन तुमच्या गुरूंच्या चरणाशी एकनिष्ठ नसेल, याचा काय उपयोग, काय उपयोग, काय उपयोग. क्षमा मंडले भूप भूपाल वृंदे,
की या संपूर्ण सृष्टीमध्ये या सृष्टीचा जो राजा आहे त्या राजाची जी काही प्रजा आहे ही सगळे जरी तुझी प्रशंसा करत असतील, राजे महाराजे सुद्धा तुझं म्हणजे जो कोणी प्रशासक असतील हे सगळे तुझ्या अगदी पाद्यपूजा करत असतील, एवढा तू महान असतील, पण जर तुझं मन तुझ्या गुरूंच्या चरणाशी एकनिष्ठ नसेल तर तुझं त्याचा उपयोग काय? यशो मे गतम दिक्षु, पराक्रम आणि दान धर्मामुळे तुझी कीर्ती सर्व दूर पसरलेली आहे. प्रचंड शक्ती सामर्थ्य तुझ्यामध्ये, तू एखादा बिझनेस करत असेल, एखादा कर्तृत्व तुझ्या त्या कर्तृत्वाने जगभर तुझी कीर्ती गेली असेल, तू इतका दान धर्म करतोयस की प्रत्येकाच्या मुखामध्ये तुझं नाव आहे आणि जगातील सर्व ऐश्वर्य सगळी सुख ह्या सुद्धा तुझ्या घरामध्ये वास्तव्य करत असतील, पण गुरूंच्या चरणाशी तुझं मन जर एकनिष्ठ नसेल तर याचा काय उपयोग? असं आद्य शंकराचार्य म्हणतायत. पुढे ते असं म्हणतायत, न भोगे न योगे नवा वाजी राजो, की मन तुझं जे आहे ते भोगानं, योगानं, आश्वांनी या सगळ्या गोष्टींनी सगळं सुख तुला मिळालेलं आहे, त्याच्यानी सुद्धा तू अगदी एकनिष्ठ झालेला आहेस की तुला आता ह्याच्यामध्ये कशामध्येही रस लागलेला नाही, एवढं आता तुझ्यामध्ये वैराग्य आलेलं आहे. असं असून सुद्धा जर तुझं मन तुझ्या गुरूंच्या चरणाशी एकनिष्ठ नसेल तर ह्याचा काय उपयोग? आणि शेवटच्या ओळीमध्ये असं म्हणतायत, अरण्ये नवा स्वस्य गेहेन कार्य, या अरण्याची हे जे संपूर्ण विश्व आहे या विश्वाची, स्वतःच्या घराची, तुझ्या कार्याची, शरीराची किंवा अमूल्य अशा भांडाराची, हे जे सगळं जे काही आयुष्यामध्ये अमूल्य आहे, तुझा आत्मा परमेश्वर आहे असं तुला ज्ञान झालेलं आहे, या सगळ्यांबद्दल तुझ्या मनामध्ये निरासक्त भाव निर्माण झालेला असेल तरी सुद्धा जर तुझं मन तुझ्या गुरूंच्या चरणाशी एकनिष्ठ नसेल तर याचा काय उपयोग, काय उपयोग, काय उपयोग? आद्य शंकराचार्य यांच्यासारखे महान, ज्यांना शंकराचं रूप किंवा अवतार म्हटलं जातं, त्यांनी एवढंच सांगितलंय की गुरूंच्या चरणाशी एकनिष्ठ नसाल तर जगात तुम्ही मिळवलं सगळ्यात